जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. ही साद घालती झाडे, कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी, मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे, जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. धन्यवाद शुभम. अतिशय सुंदर असं या पर्यावरण गीत आहे आणि याने आपण प्रत्येक वेळेला आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. सर्व प्रेक्षकांना, या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी संगीता जोशी, पर्यावरण दक्षता मंडळाची सेक्रेटरी, मनपूर्वक स्वागत करते. हा पर्यावरण कट्टा आहे आणि डोंबिवली शाखेतर्फे, पर्यावरण दक्षता मंडळाच्या डोंबिवली शाखेतर्फे प्रत्येक वर्षी आपण हा उपक्रम करतो जानेवारी फेब्रुवारी मध्ये. त्याप्रमाणे हा आपला उपक्रम याही वर्षी पार पडतोय. मध्यंतरीच्या काळात सगळीकडे निर्बंध कमी झाले होते, हळूहळू खुलं वातावरण झालं होतं. त्यामुळे खरं तर आम्ही हा कार्यक्रम प्रत्यक्ष करावा अशा प्रकारची सगळी तयारी आमची पूर्ण झालेली होती. आणि अचानक गेले 2-3 दिवस निर्बंध वाढायला लागले, बाधितांची संख्या वाढायला लागली. त्यामुळे काल आम्हाला अचानक आयत्या वेळेला हा निर्णय घ्यायला लागला की हा कार्यक्रम आपल्याला ऑनलाईन करावा लागेल, प्रत्यक्ष करता येणार नाही. त्यामुळे खूप थोडी नाही म्हटलं तरी खूप घाईघाई झालेली आहे हे सगळं ऑनलाईन आयोजित करायची. त्यामुळे जर का काही त्रुटी राहिल्या असतील कार्यक्रमात तर प्रेक्षकांनी आम्हाला माफ करावं. गेली 5 वर्ष आपण हा कार्यक्रम घेतोय, पर्यावरण कट्टा. दरवर्षी वेगवेगळ्या पर्यावरणाच्या विषयावरती आपण काही व्याख्यानं आयोजित करतो, त्याच्यावर चर्चासत्र आयोजित करतो. अशा प्रकारे या पर्यावरण कट्ट्याचं स्वरूप असतं. मागच्या वर्षी आपण इकोसिस्टीम रिस्टोरेशन अशी थीम घेऊन पर्यावरण कट्ट्याची योजना केली होती. यावर्षी आपण कॉन्क्रिटायझेशन, आपण सगळीकडे बघतो की दिवसेंदिवस कॉन्क्रीटचे टॉवर शहरांमध्ये, शहरं आता आडवी वाढणं शक्य नाहीये, त्यामुळे उभी वाढायला लागलीत आणि सगळीकडे कॉन्क्रीटचे टॉवर झालेले आपण बघतो. इथपर्यंतच थांबलं नाहीये तर आता रस्ते सुद्धा सिमेंटचे व्हायला लागलेले आहेत. रस्ते अगदी छोटे छोटे गल्ल्याबोळ सुद्धा सिमेंटचे व्हायला लागलेले आहेत. अगदी म्हणायचं झालं तर आमचा जो वनीकरणाचा प्रकल्प चालू आहे टिटवाळ्यामध्ये, रुंदा आहे, छोटंसं गाव आहे, तर तिथे जंगलाच्या लगतचा रस्ता हा सुद्धा सिमेंटचा झालेला आहे. म्हणजे अगदी जंगलापर्यंत हे सिमेंट येऊन पोचलेलं आहे. तर आता हे सिमेंट इतक्या मोठ्या प्रमाणावरती कॉन्क्रिटीकरण ह्याचे हे योग्य आहे का अयोग्य आहे, हे असायला हवं का नसायला हवं, याला काही पर्याय असू शकतो का, असे वेगवेगळे ह्याचे पैलू ह्याच्यावरती चर्चा करण्यासाठी, हे माहिती करून घेण्यासाठी हा 2 दिवसाचा कार्यक्रम आपण इथे ठेवलेला आहे. दोन्ही दिवस वेगवेगळे अतिथी आपल्या बरोबर असणार आहेत. ते त्यांची मतं मांडतील आणि त्याच्यानंतर आपण जे सगळे प्रेक्षक आहोत त्यांनी प्रश्न विचारायला हरकत नाही. आपल्या खालती कमेंट बॉक्समध्ये जसे जसे प्रश्न आपण टाकत जाल, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ते प्रश्न विचारणार आहोत. मला असं वाटतं की पर्यावरण कट्ट्याची एवढी माहिती आता पुरेशी आहे.
थोडीशी मी पर्यावरण दक्षता मंडळ जे ह्या पर्यावरण कट्टा आयोजित करतं त्या संबंधी एक थोडीशी अगदी थोडक्यात माहिती देते. पर्यावरण दक्षता मंडळ ही एक सेवाभावी संस्था आहे. गेली 22 वर्ष पर्यावरण हा एकमेव विषय आणि एकमेव ध्यास असं ज्याला म्हणता येईल, विषय न म्हणता ध्यास घेऊन आपण काम करतोय. ही संस्था काम करते. आपल्यापैकी अनेक जणांनी वेगवेगळ्या प्रकल्पातून पर्यावरण दक्षता मंडळशी जोडले गेले असतील. कोणी निसर्ग भ्रमंतीद्वारे आले असतील, कोणी पर्यावरण शाळेच्या द्वारे आले असतील, कोणी वनीकरणाचा देवराई प्रकल्प आहे त्याच्यामध्ये आले असतील. त्यामुळे मला एक गोष्ट आठवते ते म्हणजे हत्तीची गोष्ट. प्रत्येकाला हत्ती कसा दिसतो तर मला सोंडेसारखा दिसतो, मला पायासारखा दिसतो, मला कानासारखा दिसतो, असा वेगवेगळा. त्यामुळे हा सगळा एकत्र मिळून जो आहे तो हत्ती तयार होतो. म्हणजे हे असे असंख्य प्रकल्प मिळून पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था चालत असते. पर्यावरण दक्षता मंडळ ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळेला 22 वर्षापूर्वी जर आपण विचार केला तर पर्यावरणाचे प्रश्न इतके तीव्र नव्हते जेवढे आता जाणवत आहेत. पण तरी सुद्धा हे प्रश्न हळूहळू तीव्र होत जाणार आहेत याचा विचार करून अनेकविध प्रकल्प सातत्याने प्रत्येक वर्षी आपल्या संस्थेतर्फे सुरू करण्यात आले. सगळ्यात पहिला प्रकल्प जो होता तो पर्यावरण शाळा म्हणजे पर्यावरण शिक्षण आणि जनजागृती. पर्यावरण शाळा ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण हा विषय नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदा हा प्रकल्प सुरू करण्यात आला. एक वर्षभराचं सिलेबस तयार करण्यात आलं. आणि त्याच्यानंतर पर्यावरण या विषयाचा समावेश शालेय अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला. त्यानंतर मग शिक्षकांची शिबिरं, त्यानंतर पालक असं करता करता ही खुली पर्यावरण शाळा आपली सुरू झाली. म्हणजे त्याला शिक्षणाची अट नाही, त्याला वयाची अट नाही, अशा प्रकारची ही खुली पर्यावरण शाळा सुरू झाली. ती आता लॉकडाऊन होईपर्यंत सातत्याने आपली चालू आहे. असे अनेकविध प्रकल्प सांगता येईल. ग्रीन शॉपी सारखा प्रकल्प आहे की ज्यांना अनेकविध ग्रीन ऑप्शन्स ज्याला म्हणता येईल. म्हणजे मला पीओपीची गणपतीची मूर्ती मला नको आहे, तर मी काय केलं पाहिजे, तर शाडू मातीची मूर्ती वापरली पाहिजे. मग ती कुठे मिळेल, तर ती ग्रीन शॉपीमध्ये मिळेल. असे प्रत्येक गोष्टीचे मला प्लास्टिकच्या प्लेट्स वापरायच्या नाहीयेत, मला थर्माकोलच्या स्टायरोफोमच्या प्लेट्स वापरायच्या नाहीयेत. मग मला त्याच्यासाठी इको फ्रेंडली पर्याय कुठे मिळेल, तर तो ग्रीन शॉपीमध्ये सुपारीच्या प्लेट्स मिळतील, सुपारीचे द्रोण मिळतील. असे प्रत्येक बाबतीतले ज्या ज्या बाबतीतले शक्य होतील त्या बाबतीतले सगळे पर्याय या ग्रीन शॉपीमध्ये उपलब्ध आहेत. दर महिन्याला पर्यावरण शिक्षण घरोघरी अशी एक टॅगलाईन घेऊन आमचं एक आपलं पर्यावरण नावाचं मासिक निघतं. कारण पर्यावरण हे आपलं असतं आणि हे स्थानिक असतं. अनेक वेळेला ते स्थानिक असतं. काही प्रश्न हे जागतिक पातळीवर असतात, परंतु बरेचसे प्रश्न हे स्थानिक असतात. त्याची उत्तरही स्थानिक पातळीवर शोधायची असतात. त्यामुळे आपलं पर्यावरण अशा नावाचं एक मासिक निघतं आणि हे मुद्दाम विशेष करून मराठीत काढलं कारण मराठीमध्ये पर्यावरणाचं साहित्य त्या मानाने कमी आहे, इंग्लिशमध्ये त्या मानाने भरपूर आहे. तर इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये हे आपलं पर्यावरण मासिक गेले अनेक वर्ष सातत्याने निघतंय आणि ह्याचा पर्यावरण शिक्षक आणि विद्यार्थी यांना भरपूर उपयोग होतोय. ग्रीन लिव्हिंग कन्सल्टन्सी आहे, ग्रीन लव्हर्स क्लब आहे, ज्यांना झाडांची आवड आहे यांच्यासाठी ग्रीन लव्हर्स क्लब आहे. दर महिन्याला झाडांविषयी एक लेक्चर घेतलं जातं आणि असाही हा अभ्यासक्रम गेली 5 वर्ष सातत्याने चालू आहे. नंदनवन स्पर्धा आहे. असे अनेकविध उपक्रम पर्यावरण दक्षता मंडळतर्फे चालवले जातात. एक देवराई प्रकल्प आहे, वनीकरणाचा प्रकल्प, हा टिटवाळ्याला चालवला जातो. हा महाराष्ट्र वन खात्याबरोबर चालू आहे आपला प्रकल्प 50 एकर जागेवरती. आणि ह्याचा विचार करताना फक्त वनीकरण म्हणजे झाडं लावणं असा न करता पूर्ण इकोसिस्टीम रिस्टोरेशन म्हणजे त्या ठिकाणी पाण्याचं वॉटर टेबल कसं काय वाढेल जमिनीतलं, त्यानंतर मातीची धूप कशी थांबेल यासाठी वनराई बंधारे, दगडी बंधारे असे वेगवेगळ्या गोष्टींचा त्यातला विचार करून त्या ठिकाणी 125 जातीच्या झाडांची निवड करण्यात आली आणि ती झाडांची लागवड करण्यात आली. आता जवळजवळ 20 फूट उंच ती झाडं वाढलेली आहेत
आणि अतिशय सुंदर, म्हणजे आताच त्याचं स्वरूप जंगलासारखं व्हायला लागलेलं आहे. आपल्या सगळ्यांना मी मंडळाच्या वतीने या जंगलाला आपण अवश्य भेट द्या असं निमंत्रण देते. त्याचप्रमाणे मामडोली इथं चालणारं ग्रामीण पर्यावरण केंद्र आहे, तिथेच आपली ग्रामीण पर्यावरण शाळा चालते. असे अनेकविध उपक्रम आहेत. आत्ताच्या या सगळ्या काळाला अनुसरून एकाच गोष्टीचा मी उल्लेख करेन की आपला युट्यूब चॅनल आहे. ज्या वेळेला लॉकडाऊन झालं त्यावेळेला हे सगळे उपक्रम जे होते, आमची सगळी ऑफिसेस होती ती बंद झाली. आणि आता काय करायचं, कशा प्रकारे काम चालू ठेवायचं असा विचार आमच्या समोर आला. मग ऑनलाईन पर्यावरण शाळा चालू करता येईल का, ऑनलाईन वेबिनार्स आयोजित करण्यात येतील का, आणि त्याच्या माध्यमातनं जनजागृती, पर्यावरण शिक्षण आणि जनजागृती ही करता येईल का, अशी आम्ही एक चाचपणी करायला सुरुवात केली. ते तंत्र आत्मसात केलं आणि आता जो आपण कार्यक्रम बघतोय त्या प्रकारे ऑनलाईन कार्यक्रम करायला सुरुवात केली. यातला सगळ्यात एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम म्हणजे 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी. ह्याच्या आधी आम्ही काही पर्यावरण दिवसांच्या निमित्ताने छोटे छोटे वेबिनार्स आणि असे आयोजित केलेले होते. पण सातत्याने 6 महिने हा उपक्रम चालवणं, 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी रोज, रविवार वगळता रोज काही ना काही प्रक्षेपण हे कार्यक्रमांचं करायचं असं आम्ही एक ठरवलं आणि त्याप्रमाणे संपूर्ण कार्यक्रमाची योजना केली आणि त्याप्रमाणे तो कार्यक्रम आम्ही पार पाडला. त्यानंतर मग महाराष्ट्रातल्या इतर पर्यावरणात काम करणाऱ्या विविध संस्थांच्या मदतीने आपलं पर्यावरण हा युट्यूब चॅनल सुरू केला आणि त्याच्या माध्यमातनं पर्यावरणाचे विविध विषय लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. आणि तो चॅनल अजूनही व्यवस्थित आमचा चालू आहे. दिवसेंदिवस त्याचे सबस्क्रायबरही वाढत आहेत. असे अनेक विध उपक्रम पर्यावरण दक्षता मंडळाचे सांगता येतील. मला असं वाटतं की वेळेचं बंधन असल्यामुळे थोडं मी आवर्त घेते. ह्या पुढचा कार्यक्रम म्हणजे आपले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांची ओळख करून देण्याची विनंती मी शुभमला करते. शुभमने आपले पाहुणे आहेत त्यांची ओळख करून द्यावी आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचेही अध्यक्ष श्री विद्याधर वालावलकर यांची पण ओळख करून द्यावी अशी मी त्याला विनंती करते. माझा आवाज येतोय मॅडम? हो. ओके. नमस्कार सगळ्यांना. मी शुभम निकम, पर्यावरण दक्षता मंडळाचा कार्यकर्ता. मी थोडक्यात तुम्हाला दोन्ही आपल्या पाहुण्यांची ओळख करून देतो. पहिला आपण श्री विजेंद्र काने सरांबद्दल जाणून घेऊ. काने सर व्यवसायाने सिव्हिल स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत. गेली 30 वर्षे रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रीयल इमारतींचे सिव्हिल स्ट्रक्चरल डिझाईन या क्षेत्रात सर कार्यरत आहेत. सर मुख्यतः इंडस्ट्रियल प्रोजेक्टवर काम करतात व स्ट्रक्चरल ऑडिट देखील करतात. त्यासोबत रिव्हर्स इंजिनिअरिंग आणि रेट्रोफिटिंग मेजर्सवर मार्गदर्शन देखील करतात. या व्यतिरिक्त सर वाईल्ड लाईफ फोटोग्राफी देखील करतात. ही होती श्री विजेंद्र काने सरांची ओळख. आता आपण वालावलकर सरांची ओळख जाणून घेऊ. सरांची ओळख फार मोठी आहे, पण मी फक्त तुम्हाला 3 ओळींमध्ये सरांची ओळख देतो. सर हे रिटायर्ड प्रोफेसर आहेत ठाणा कॉलेजमधून व सर पर्यावरण दक्षता मंडळाचे अध्यक्ष आणि एन्व्हायरो व्हिजिलचे संस्थापक आहेत. आता मी आपले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार आपल्या श्रोत्यांसमोर, प्रेक्षकांसमोर मांडावेत. थँक्यू. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आवाज सगळ्यांना ऐकू येतोय असं मी प्रिझ्युम करतो. आजचा हा जो काय विषय आहे, कॉन्क्रीटचे रस्ते आणि डांबरी रस्ते, त्याचे फायदे तोटे, तर हा बऱ्यापैकी तसा मोठा टॉपिक आहे. डांबरी रस्ते असावे का, तर असावे. कुठे असावे असं माझं मत आहे की शहरातले जे इंटरनल रोड्स आहेत, जे साधारण 4 मीटर, 5 मीटर, 6 मीटर किंवा 12 फूट, 15 फूट वगैरे, तर ते डांबरी असावेत, त्यात काही इश्यू नाहीये. कॉन्क्रीटचे रस्ते हे जनरली जे हायवेज असतात आपले, त्याच्यासाठी कॉन्क्रीटचे रस्ते असावेत. ह्याच्या मागचं कारण सोपं आहे की कॉन्क्रीट आपले जे हायवेज असतात त्याला आपल्याला भरपूर ड्युरेबिलिटी लागते. खूप वर्ष ते टिकले पाहिजेत अशी, विदाउट एनी प्रॉब्लेम असं असतात ते. आणि डांबरी रस्ते हे
शहरातले इंटरनल रोड्स असावे. त्याचं कारण महत्वाचं म्हणजे की या रस्त्यांमध्ये या रस्त्यांच्या थ्रू आपल्या ज्या सगळ्या युटिलिटीज आहेत, म्हणजे काही इलेक्ट्रिकल केबल्स असतील, गॅसच्या लाईन्स असतील, ड्रेनेजचे चेंबर्स असतील किंवा टेलिफोनच्या लाईन्स असतील, त्या ज्या सगळ्या अंडरग्राऊंड असतात त्या तिथनं जातात. आणि त्याचा मेंटेनन्स करणे या दृष्टीने डांबरी रस्ते हे त्यात कम्पॅरेटिव्हली तोडणे आणि परत करणे आणि परत गुळगुळीत करणे हे तसं सोपं असतं. दुसरी गोष्ट की वर्षानुवर्ष आपल्याकडे डांबरी रस्ते हे आहेत, चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. म्हणजे आपल्यापैकी भरपूर जण महाराष्ट्र सोडून बाहेरही गेला असेल तर सगळीकडे मेजॉरिटी डांबरी रस्ते आहेत आणि ते अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. महाराष्ट्रात अनफॉर्च्युनेटली नाही आहे तसं, म्हणजे मेजॉरिटी तुम्ही फिरलात तर. सो हे डांबरी रस्ते खराब का होतात त्याचं कारण असं आहे की रस्ते बनवतानाची जी काय स्टँडर्ड प्रोसिजर्स आहेत त्या कधीच्या काळी कोणीतरी फॉलो केलेल्या असतात. पण म्हणजे माझं हे गेल्या 10-15 वर्षातलं ऑब्झर्वेशन आहे, 20 वर्षातलं, की आजकाल ते बऱ्यापैकी थुप्पट्टी कॅटेगरीमध्ये केलं जातं. सो ते जर का रस्ते नीट असतील तर कितीही पाऊस असू दे, कितीही काही असू दे, डांबरी रस्ता हा टिकतो. तर डांबरी रस्ते खराब व्हायचं महत्वाचं कारण म्हणजे पावसाच्या पाण्याचा नीट न होणारा निचरा याच्यामुळे, आणि ब्रेकिंग जे होतं ते सगळीकडेच होतं. सो त्याच्यामुळे ते रस्ते जास्त खराब होतात. आपण ऑब्झर्व केलं असेल बऱ्याच ठिकाणी की जनरली स्पीड ब्रेकरच्या अलीकडे आणि पलीकडे हा डांबरी रस्ता खराब व्हायला सुरुवात होते, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. सो विथ ऑल दिस बॅकग्राऊंड मला अजूनही वाटतं की डांबरी इंटरनल रोड्स जे आहेत, आतले रस्ते की जिथे साधारण हेवी ट्रॅफिक ज्याला आपण म्हणतो किंवा ट्रक्सचा कंटेनर्सचा म्हणा किंवा हेवी व्हेकल्सचा नसतो, तिथे अजूनही डांबरी रस्ते असावे, हे माझं मत आहे. आता कॉन्क्रिटीकरण करावं का, करायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण ते करत असताना खूप साऱ्या काळज्या घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे कॉन्क्रीटचा रस्ता तुम्ही एकदा केला की त्यानंतर तुम्हाला तो कुठल्याही कारणास्तव तोडला गेला तर तो जॉईंट जो आहे जुन्या आणि नव्या कॉन्क्रीटचा तो कधीच चांगला होत नाही आणि त्याचं क्रॅकिंग वाढत जातं आणि तो रस्ता काही म्हणजे रेग्युलरली परत खराब होत जातो. सो आय थिंक माझं असं म्हणणं आहे की वी विल गो पॉइंट बाय पॉइंट. मी आत्ता जे काय याच्या आधीचं डांबरी आणि कॉन्क्रीटच्या रस्त्याचं म्हणलं त्याच्याबद्दल कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा, म्हणजे पार्ट बाय पार्ट आपण पुढे जाऊ. लेट इट बी अ डिस्कशन रादर दॅन मोनोलॉग सारखं, तसं नको व्हायला. तर कोणाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं असेल तर मला तुम्ही प्रश्न विचारू शकता, मग विल गो टू द फर्दर. नमस्कार, प्रसाद दादे बोलतो. बोला. 2 मुद्दे मला विचारायचे होते. एकतर मी जेव्हा आधीच्या काही वर्षांपूर्वी म्हणजे 10-12 वर्षांपूर्वी किंवा 20 वर्षांपूर्वी जेव्हा जव्हार मोखाडा वगैरे या भागात जायचो तेव्हा सगळीकडे डांबरी रस्तेच होते. आताही डांबरीच आहेत, पण तेव्हा ते रस्ते ना सेंटरिंगचे म्हणजे रस्त्याच्या मध्यभागी थोडेसे उंच आणि दोन्ही बाजूला कौलं कशी असतात ना त्या पद्धतीने ते असायचे. त्यामुळे त्याच्यावर निचरा होऊन त्याच्यावर कधी खड्डे पडले नाही. खूप कमी वेळा खड्डे पडलेले मला आज लक्षात आलंय. बरोबर. तशा प्रकारचे रस्ते शहरांमध्ये बांधता यायला काही अडचण आहे का, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा की मी बरेच वेळा असं बघितलंय की जी रस्त्याची कामं करण्यासाठी महापालिकेमध्ये ज्या काही फाईल्स किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट अथॉरिटीमध्ये ज्या काही फाईल्स तयार केल्या जातात त्याच्यात एक्सकेव्हेशन कॉस्ट म्हणून एक कॉस्ट त्याच्यात धरलेली असते. आणि त्या एक्सकेव्हेशन मध्ये आधीचा रस्ता जो आहे तो माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 6 इंच तरी त्याला आधी पूर्ण खणून काढून त्याच्यावरती तो रस्ता करावा असं अपेक्षित असतं, असं माझ्या माहितीप्रमाणे. तर तसं होताना बिलकुल दिसत नाही. तर याचं कारण तुम्ही सांगू शकाल? तुमचा जो पहिला मुद्दा आहे तो अगदी बरोबर आहे. तुम्ही जे म्हणताय ना रस्त्याच्या सेंटरला थोडं उंचवटा देऊन पाणी ड्रेन होण्यासाठी त्याला कॅम्बर असं म्हणतात, CAMBER, रस्त्याच्या मध्ये. त्यामुळे पाण्याचा निचरा साईडला होतो आणि साईडला झाल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला गटर्स असतील तर त्यातनं पाणी निघून जातं.
हे करायला अगदी बरोबर आहे. हे आजकाल का केलं जात नाही हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. मला माहित नाही त्याचं कारण. ते माहित नसतं का ते करणाऱ्या माणसाला त्याचं तेवढा सिरियसनेस नसतो किंवा काय मला माहित नाही. तुम्ही जे जव्हार बोकड्याचं म्हटलं ते मलाही पक्क माहिती आहे. इनफॅक्ट ते तरी इंटरनल रोड आहेत. हे आता जे मुंबई गोवा हायवेचं जे चौपदरीकरण आणि हे सगळं सुरू झालं त्याच्या आधी म्हणजे लेट्स से मे बी 2010च्या आसपास किंवा त्याच्या आधी मुंबई गोवा हायवे कोकणात एवढा पाऊस पडत असून सुद्धा अतिशय सुंदर कंडिशन मध्ये होता. एस्पेशली जो कोलाडपासून ते महाड किंवा पार चिपळूण पर्यंतचा रस्ता होता तो अतिशय सुंदर होता. सो पाऊस जास्त पडतो म्हणून रस्ते खराब होतात हे तेवढंच कारण आहे असं मला वाटत नाही. सो त्याला प्रत्येक वेळेला रस्त्याला हे ड्रेनेज ऑफ वॉटर पाण्याचा निचरा आपण किती व्यवस्थित करतो त्याच्यावरती त्या रस्त्याचं लाईफ असतं. सो ते जर का नीट केलं म्हणजे समजून केलं. माझं म्हणणं समज हे कॅम्बर करायला काही एक्स्ट्रा पैसे लागत नाहीत. इट्स अ मॅटर ऑफ डुईंग द थिंग्स द वे दे हॅव बीन आस्क्ड टू डू. हे जर का कोणी केलं नाही तर मग हे जे आपण मग रस्ते खराब होणं खड्डे पडणं हे नॅचरल आहे. म्हणजे त्याला त्यात काही चूक नाहीये. पण हे थोडं कुठेतरी ज्याला आपण म्हणतो की सुपरविजन पार्ट म्हणतो त्याचा तो नीट न केल्याच्या कारणाने ते असं होतं. हे नक्की आहे. म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. पण मी त्या रस्त्याने बरेच वेळा फिरलेलो आहे जव्हारच्या वगैरे. इनफॅक्ट नाशिकचा हायवे पण बघितला तुम्ही तरी मध्ये काही वर्षांपूर्वी जो खूपच खराब होता तो विदाऊट कॉन्क्रिटिंग टार रोडनी सुंदर राहिलाच की त्याच्यात काही झालं नव्हतं त्या रस्त्याला. तो डांबरीकरण हाच फक्त उपाय आहे असं मला नाही वाटत. सॉरी कॉन्क्रिटिंग हाच नुसता उपाय आहे असं मला नाही वाटत. नमस्कार, मी प्राध्यापक काळे. मला आपल्याला विचारायचं आहे की ऍस्फाल्ट किंवा डांबराचा किती जाडीचा थर असावा याच्याबद्दल काही सेट रूल्स असे आहेत का? हो आहेत ना. त्याच्यासाठी इंडियन स्टँडर्ड कोड्स आहेत वेगळी ज्याच्यात थिकनेसेस जे असतात म्हणजे रोडचा सेक्शन असतो. मी थोडस टेक्निकल बोलतो. त्याचे म्हणजे त्याला इट स्टार्ट्स विथ सब बेस त्यानंतर बेस कोर्स त्याच्यानंतर वॉटर बाउंड मॅकॅडम म्हणतात त्याला WPM आणि त्याच्यावरती ऍस्फाल्टिंग आणि त्याच्यावरती सील कोट असं असतं. तर जनरली वॉटर बाउंड मॅकॅडम रोड जो असतो की जो तिसरा लेअर असतो म्हणजे सगळ्यात खालती ज्याला सबबेस म्हणतात त्याच्यात असं अपेक्षित असतं की तुम्ही एक्झिस्टिंग लेवलच्या खालती कमीत कमी 8 ते 10 इंच ऑर अप टू गुड स्ट्रॅटा. अप टू गुड स्ट्रॅटा कठीण आहे कारण कधी कधी तिथे सॉइल खूपच खराब असेल तर ती सॉइल कन्सॉलिडेशन करून त्याच्यात सबबेस तयार करायला लागतो. प्रॉपरली कॉम्पॅक्शन करायला लागतं. हे कसं करायचं काय करायचं याच्यासाठी ISD प्रॉपर मेथडॉलॉजी दिलेली आहे. सो त्याच्यावरती बेस कोर्स असतो ज्याच्यात आपण 9 ते 10 इंच थिकनेसची दगड टाकतो. त्याच्या गॅप त्यात खूप गॅप्स असतात. त्या छोट्या साईजच्या दगडांनी भरायच्या. त्याच्या उरलेल्या गॅप अजून छोट्या साईजच्या दगडांनी भरून प्रॉपर रोलिंग करायचं. त्याच्यावरती मुरुम टाकून परत भरपूर त्याच्यावरती पाणी मारून रोलिंग करून त्या रोलिंगसाठी सुद्धा कॉम्पॅक्शनच्या साठीच्या टेस्ट असतात. त्या टेस्ट प्रमाणे त्या टेस्ट करून ते कॉम्पॅक्शन झालंय की नाही ते बघून मग त्याच्यावरती वरचे थर केले. हे सगळं शास्त्रोक्त पद्धतीने केलं तर याला काहीही होत नाही. काही व्हायला नाही पाहिजे. म्हणजे एक छोटस उदाहरण सांगतो की मी श्रीलंकेत काही वर्षांपूर्वी गेलो होतो. श्रीलंकेत आपल्यापेक्षा भरपूर पाऊस पडतो आणि श्रीलंका ही काय आपल्या एवढी डेव्हलप कंट्री 100% नाहीये. पण मी भरपूर फिरलो तिथे. मेजॉरिटी ऑफ द इंटरनल रोड्स त्यांचा एक एक्सप्रेस हायवे आहे तो सोडला तर बाकी मेजॉरिटी रोड्स हे टार रोड्स आहेत आणि अक्षरशः सुंदर टार रोड्स आहेत. पोटातलं पाणी हलत नाही. त्यामुळे इट्स अ मॅटर ऑफ यू. म्हणजे काय असतं की आपल्याकडे एक IS कोड आहे की ज्यांनी सगळं खूप छान स्पेसिफिकेशन सकट सगळं दिलेलं असतं. म्हणजे ते एके ठिकाणी राहिलं आणि काम करणारा जो माणूस आहे तो काहीतरी त्याच्या मनाला येईल तसं करतो किंवा त्याला जसं गाईड करतात. सो ही ज्या दोघांमधली तफावत आहे ना ही व्हायला नाही पाहिजे. सुपरविजन म्हणून एक जो आपल्या ह्याच्यात प्रकार असतो तो
आपल्याकडे होताना नाही दिसत. त्याच्यामुळे डांबरी रस्ते खूपच लवकर खराब होतात, जे नाही व्हायला पाहिजे. नाव वी विल गो टू की रस्ते कॉन्क्रीटचे करायचे शहरातले का नाही करायचे. शहरातले रस्तेही कॉन्क्रीट करायला काही हरकत नाही आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. आजकाल ते UTWT नावाचा प्रकार खूपच फेमस झालाय. अल्ट्रा थिन व्हाईट टॉपिंग म्हणतात त्याला. म्हणजे आपला एक्झिस्टिंग जो डांबरी रस्ता असतो त्याच्यावरती एक अंदाजे 100 ते 125 मिलीमीटरचं हाय ग्रेड कॉन्क्रीट टाकतात ते लोक आणि त्यानंतर तो 4-5 दिवसात तो रस्ता वापरायला सुरुवात करता येते. म्हणजे फास्ट काम होतं या नावाखाली. हे करत असताना एक जो मेजर मोठा प्रश्न मला दिसतो तो परत अगेन मी त्या युटिलिटीजच्या ह्याच्यात जातो की ह्या ज्या युटिलिटीज आहेत, अंडरग्राऊंड युटिलिटीज, ह्याचं आपल्याकडे काही प्लॅनिंग नाही. दुसरी गोष्ट, आपल्याकडे एक्झिस्टिंग युटिलिटीज प्रत्येक रस्त्याच्या, या रस्त्याच्या उजव्या बाजूने गेल्यात का डाव्या बाजूने गेल्यात का मधनं गेल्यात, त्याचं कुठेही काहीही रेकॉर्ड नाही. सो ह्याचा कुठेतरी आधी अभ्यास व्हायला पाहिजे. या सगळे युटिलिटीजच्या साठी ते सगळं करायच्या आधी वेगवेगळे पाईप्स टाकले. समजा लेट्स से काय इलेक्ट्रिकल केबल आहे त्याच्यासाठी अमुक डायमीटरचा पाईप, गॅस लाईन आहे त्याच्यासाठी वेगळ्या डायमीटरचा पाईप, आणि त्या प्रत्येकाच्या इथे काही काही अंतरावरती चेंबर्स की ज्या योगे त्याच्यात काही झालं तर मेंटेनन्स करताना ते कॉन्क्रीट तोडायला लागलं. फॉर दॅट मॅटर आपले जनरली सगळीकडे सुएज लाईन जी आहे ती रस्त्याच्या सेंटरने जाते. तर त्याच्यासाठी पण काही अशी काहीच म्हणजे प्लॅनिंग असं नसतं आणि त्याचा काही रेकॉर्ड नसतो. तर ते करायचं असेल तर हे आहे, हा मॅमथ टास्क आहे. आय अंडरस्टँड, फुल्ली अंडरस्टँड. पण हे जर का विथ प्लॅनिंग केलं तर एकदा बांधलेले कॉन्क्रीटचे रस्ते हे या गोष्टी, म्हणजे उद्या काय केबल शॉर्ट झाली, उद्या काय त्यातला गॅस पाईप लीक झाले किंवा काय झालं तर त्यासाठी धडाधडा रस्ते उखडायची गरज पडणार नाही. जिथे जिथे जे जे काय आहे त्या तेवढ्या गोष्टी अटेंड करता येऊ शकतील. ऍट द सेम टाइम हे परत माझं ठाण्यातलं ऑब्झर्वेशन आहे की ते रस्त्याच्या बाजूला गटार करायचं म्हणून करतात, पण गटाराचा एंट्री पॉइंट हा रस्त्याच्या खालती पाहिजे का वरती पाहिजे हेही या लोकांना माहित नसतं. पाणी फ्लो खालून वर होणार आहे का वरून खाली होणार आहे. ठाण्यात माझ्या मते आपल्याबरोबर इथे रोहित जोशी पण आहे, त्यालाही मी दाखवलं होतं, मी फिरलो होतो ठाण्यात. मेजॉरिटी ऑफ द प्लेसेस गटारात पाणी जावं म्हणून जे एंट्री पॉइंट आहेत ते रस्त्याच्या सेंटर पासून वरती आहे. त्यामुळे पावसाचं पाणी त्या गटारात फार कमी जातं किंवा रादर जातच नाही. म्हणजे काय होतं, ते पाणी रस्त्यावरनं वेडं फिरत असतं आणि मग त्यांनी नॅचरली तो टॉप लेअर कॉन्क्रीटचा खराब होऊन ते खड्डे पडायला लागणं हे सगळं. सो ड्रेनेज याच्यावर काही विचार केलेला नाही. तर हे सगळे विचार करून जर का होणार असेल तर कॉन्क्रीट रोड्स करायला काही हरकत नाही. ऑफकोर्स त्यांनी एक होतं की जमिनीत झिरपणारं जे पाणी आहे ते भरपूर प्रमाणात कमी होतं आणि त्यामुळे वॉटर लॉकिंग, वॉटर फ्लडिंग याच्यासारखे भरपूर साऱ्या गोष्टी होतात. सो ते अवॉइड करण्यासाठी काय करता येऊ शकतं, तर हे थोडस काय धाडसी म्हणावं का काय माहित नाही, पण याच्यासाठी भरपूर सारा जर का अभ्यास केला गेला की आपल्याकडे आजकाल खूप टेक्निक्स अवेलेबल आहेत. आपल्या रस्त्यांच्या लेवल्स काढणे किंवा ओव्हरऑल सगळं करणे. यासाठी जर का एक एक स्ट्रीट घेतले, एक एक रस्ता घेतला की त्याचा आपल्याला स्लोप माहिती असतो, कुठून कुठे आहे, कुठून कुठे जातो, काय होतं. सो असे छोटे 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 त्याचे पीस करून ज्या बाजूला स्लोप आहे, जिथे स्लोप संपतो तिथे किंवा वाटेत डिपेंडिंग ऑन द लेंथ ऑफ द रोड जर का आपण काही बोरवेल्स मारू शकलो तर हे जे पावसाचं पाणी आहे ते त्या बोरवेल्स मधनं थ्रू आपण ग्राउंड वॉटर चार्जिंग करू शकतो त्याच्यात. आणि ते जर का प्रॉपरली दिस नीड्स लॉट्स ऑफ प्लॅनिंग, दॅट इज फॉर शुअर. पण हे जर का केलं तर पुढे जाऊन ते जे ग्राउंड वॉटर टेबल आपण वाढवलेलं आहे तेच पाणी आपण त्या पर्टिक्युलर रस्त्याच्या जे काय सोसायटी असतील, रेसिडेंट्स असतील त्यांना ते काही ना काही प्रकारे वापरायलाही देऊ शकतो. कारण आपण बोरचं पाणी तसंही टॉयलेटसाठी वापरतो. सो वी कॅन यूज द सेम वॉटर. त्याने होईल असं की ओव्हरऑल वॉटर रिक्वायरमेंट कमी होऊ शकेल असा माझा अंदाज आहे. तसंही पावसाचं पाणी वाहून जातं, फुकट जातं, ते कुठेतरी गोळा होतं, ते ड्रेनेज काही होत नाही त्याचं. ऍट द सेम टाइम हे सगळं करत असतं, हे सगळं
जर का नीट प्लॅनिंग करून करायचं असेल, ते नीट प्लॅनिंग झालं तर माझ्या मते हे वर्क व्हायला काही हरकत नाही. आणि हे मी सांगायचं कारण असं आहे की पुण्यामध्ये काही माझ्या माहितीत एक संस्था आहे, कंपनी आहे, ते हे प्रोफेशनल बेसिसवरती करतात. दे आर स्पेसिफिकली डुईंग स्टॉक वॉटर ड्रेनेज, सुएज ड्रेनेज, वॉटर सप्लाय, वॉटर ड्रेनेज याच्यावरती. आणि ती 25-20 वर्ष जुनी ती कंपनी आहे, ते करतात, सगळं व्यवस्थित करतात आणि त्यांनी केलेलं आहे आणि इट हॅज वर्क. सो हे सगळे म्हणजे नुसतं कॉन्क्रिटीकरण म्हणजे आणायचा रस्ता खरवडायचा, कॉन्क्रीट होतायचं, निघून जायचं, तर तसं काही नसतं. दुसरी गोष्ट की हे कॉन्क्रीटचे रोड करतात, म्हणजे असं मला ठाण्यात तरी सांगण्यात आलं होतं की ते ग्रेड ऑफ कॉन्क्रीट आहे ती M60 आहे, 60. हे थोडंसं कंपॅरिझन सांगतो की आपल्या रेसिडेन्शियल बिल्डिंग असतात त्या M25 ग्रेडच्या असतात. ही M60 ग्रेडचं कॉन्क्रीट खरोखर रस्त्याला लागतं का, लागणार का, त्याच्यावरती त्याचं कारण, त्याचे रोडचं सेक्शन डिझाईन करणे, रोडच्या सेक्शनसाठीच्या कॉन्क्रीट डिझाईन करणे ही एक वेगळा काय म्हणूया, हा एक वेगळा भाग आहे जे करतात, जे करायला पाहिजे. सो M60 ग्रेड ऑफ कॉन्क्रीट हे रस्त्याची काही रस्त्याला हवं असं मला वाटत नाही. कारण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये स्पेशली कॉन्क्रीटमध्ये कॉन्क्रीट ओतल्यानंतर त्याचं जर का क्युअरिंग ज्याला म्हणतो, किंवा आपण जिथे कॉमन आपण सगळ्यांनी बघितलं असेल की स्लॅब झाल्यावर त्याच्यात आळी करतात, पाणी भरून ठेवतात वगैरे वगैरे, बेसिक गोष्टी जरी केल्या ना तरी हे कॉन्क्रीटचे रस्ते सुद्धा बिलकुल तुटणार नाहीत, खराब होणार नाहीत. सो हा सगळा विचार करता हे जर का पूर्ण प्लॅनिंग करणार असेल तर कोणी, किंवा प्लॅनिंग करून होणार असेल ना, तर याच्यासारखं दिस इज गोइंग टू बी अ वन टाइम थिंग. म्हणजे याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की या सगळ्या ज्या युटिलिटीज अंडरग्राऊंड करायच्या आहेत त्याच्यात पुढे जाऊन 20-25 वर्षांपर्यंत काय काय ह्याच्यात ऍडिशन होऊ शकतात, त्याच्यात काय करायला लागू शकतं, या सगळ्याच्या प्रोव्हिजन्स अंडरग्राऊंड युटिलिटीज मध्ये ठेवणं गरजेचं आहे. आत्ता म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा 20-25 वर्ष डाऊन द लाईन पुढे जाऊन आपल्याला ह्याच्यात काय काय लागणार आहे, सो तेही करणं गरजेचं आहे. तेवढा फोरकास्टिंग करूनच ते सगळ्या प्रोव्हिजन्स करायला पाहिजेत, सो दॅट उद्या काय एक केबलच्या ऐवजी दुसरी केबल टाकायला लागली तर ती त्या सेम केबलच्या पाईप मधनं गेली पाहिजे. किंवा वॉटर सप्लाय लाईन असेल ती काय 4 इंचची 6 इंच करायची असेल, 6 इंचची 8 इंच करायची असेल, व्हॉट एव्हर, तर ती त्याच्यात टाकता आली पाहिजे. किंवा 4 इंचच्या पाईपला अजून 4 इंचचं पाईप ऍडिशनल टाकायचं तर ते टाकता आलं पाहिजे. प्रत्येक वेळेला रस्ता खोदूनच ते करायला लागतं असं हे मला बिलकुल पटत नाही. सो हा सगळा पूर्णपणे ओव्हरऑल सगळा विचार करून जर का असेल तर कॉन्क्रीटचे रस्ते करायला पण काही हरकत नाही. एवढंच आहे त्याच्यात की आपण परमिएबिलिटी जी आहे, म्हणजे जमिनीत पाणी मुरण्याची जी कंडिशन आहे ती आपण पूर्ण नलिफाय करून टाकतो. त्याचं दुसरं कारण, पूर्वीच्या काळी बिल्डिंग्सच्या आजूबाजूला माती असायची, आता सगळ्यांना बिल्डिंग्सच्या आजूबाजूला कॉन्क्रीट केलेलं लागतं, चिखलाचे पाय जिन्यावरती जाऊ नयेत म्हणून. आता त्यामुळे तिथनं पाणी पर्क्युलेट होत नाही. सो पडणारा पाऊस जो आहे त्याला कुठेतरी ड्रेनेज पाहिजे, त्या ड्रेनेजची काही व्यवस्थाच नाही, प्रत्येक जण स्वतःच्या हिशोबाने करतो. आणि या सगळ्याचा इफेक्ट आपण बघतोच आहे गेले 4-5 वर्ष, काय 10 वर्ष, की ते पाणी कसं साठतं, थोड्याशा पावसाने पाणी साठतं. पूर्वी म्हणजे काय 25-1 वर्षापूर्वी पाऊस तर पडत होताच, पूर्वीच्या काळी म्हणजे 70-75 साली तर भयंकर प्रमाणात पाऊस पडायचा, पण तरी एवढ्या प्रकारचं 50 ठिकाणी म्हणजे पूर्वी 10 ठिकाणी होत असेल तर आता 10,000 ठिकाणी वॉटर लॉगिंग होतं. सो पाऊस वाढलाय हे कारण मला वाटत नाही. कारण एकीकडे आपल्याकडे असंही सांगण्यात येतं की पाऊस कमी होत चाललाय वर्षानुवर्ष, मग तरी वॉटर लॉगिंग का होतं, तर याचं महत्वाचं कारण म्हणजे आपण पाण्याला ड्रेनेज करून देत नाही. आणि ड्रेन करण्यासाठी रस्ते हा जो काय भाग आहे तो पण त्याचाच एक भाग होतो. सो कॉन्क्रीटचे रस्ते करायचे असतील तर या मी आता काही गोष्टी म्हटल्या त्या सगळ्याचं भान ठेवून त्याच्यावर विचार करून या सगळ्या गोष्टीला डिझाईन करायला लागतं. त्या डिझाईन केल्यानंतर करून होणार असेल ना तर त्याच्यासारखं खरंच काही दुसरं नाही. सो आय बिलीव्ह बोथ आर, पण त्या म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते करावे का आणि टार रोड करावे का, तर माझ्या मते कॉन्क्रीट करायला हरकत नाही, प्रोव्हाइडेड वी डू ऑल दिस थिंग्स. इव्हन टार रोड करताना या सगळ्या अंडरग्राऊंड युटिलिटीजचा विचार करूनच करावं, सो दॅट ते रस्ते खराब होत नाहीत. टार रोड मेंटेनेबल असतो,
कॉन्क्रीट रोड मेंटेनेबल नसतो. आय थिंक शॉर्ट अँड स्वीट मी हे सांगितलं. आता नाऊ द क्वेश्चन्स कॅन स्टार्ट. मला विचारायचं होतं की आपण जे सील कोट म्हणालात सगळ्यात वरचा, त्याचं हो. काय मटेरियल असतं? ते बिटुमिनच असतं विथ फाईन ग्रेट, आणि आय थिंक इट इज समवेअर अराउंड 25-50 mm वगैरेच्या पेक्षा जास्ती नसतं जनरली. दॅट इज अ टॉप कोट, ज्याला आपण गुळगुळीत दिसतं ना ते. हा हा. मी बघितलेलं आहे त्याप्रमाणे ही जी टॉप कोट तुम्ही म्हणालात, त्याच्यावरती काहीतरी पांढरी पावडर वगैरे टाकून ते घट्ट करतात वगैरे असं काहीतरी मी बघितलंय. ते काय असतं नेमकं? सगळीकडे तसं नाही करत, सगळीकडे ते झारीनी डांबर घालून ते झारीनी डांबर म्हणजे ते बाइंडिंग सारखं काम करतं, आणि सील कोट असतो तो फक्त म्हणजे फाईन ग्रीट आणि टार याचं मिक्सचर करून ते रोल केलेलं असतं. आता त्याच्यावर पावडर का टाकतात हा खरंच प्रश्न आहे, मलाही माहित नाही, कारण असं कुठे लिहिलेलं नाहीये पावडर टाकावी असं. मग ते कदाचित लवकर थंड होऊन, आय डोंट नो द लॉजिक ऑनेस्टली, पण त्याची कशी काही गरज नसते. म्हणजे जर का ते म्हणलं तर सिस्टमॅटिकली केलं तर नाही येते, नसते त्याची गरज. सर मी विचारू का? माझं नाव निशा देवधर. हा विचार. नमस्कार. सर एक मला 2 क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन आहे की आमच्या इथे समोर जेव्हा कॉन्क्रिटायझेशन चालू होतं तेव्हा त्यांनी रस्ता भरपूर म्हणजे खणला, जवळजवळ 1.5 फुटापर्यंत वगैरे असेल, सॉरी 1.5 सेंटीमीटर किंवा इंच म्हणूया तसं, किंवा काहीतरी 1.5 फूट होतं मला वाटतं. आणि नंतर त्यांनी ना पूर्ण कॉन्क्रिटायझेशन करायच्या आधी पूर्ण प्लास्टिक त्याच्यावर स्प्रेड केलं, काळ्या कलरचं, जरा थिक होतं. मी त्यांना विचारलं हे रिसायकलेबल आहे का, तर ते म्हणाले नाही, ते आपोआप डिझॉल्व्ह होणार. तर असं खरंच डिझॉल्व्ह होतं का, असा माझा पहिला प्रश्न आहे. आणि नंतर त्यांनी कॉन्क्रिटायझेशन वगैरे केलं, नंतर एक तिथे इंजिनियर कोणतरी एक भेटले आम्हाला, त्यांना मी विचारलं की ही प्रोसेस अशी का करता, की खाली प्लास्टिक टाकतात त्याच्यावरती कॉन्क्रीट आणि मग नंतर ते सगळं बसवणं वगैरे हे सगळं, किंवा ते सुकवणं वगैरे, आणि तरी सुद्धा 1 आठवड्याभरात त्याला तडे दिसले आम्हाला. तर त्या याला तेच विचारलं तर म्हणे नाही, पाणी कदाचित जास्ती झालं असेल. असे काहीतरी जेव्हा उत्तरं येतात तेव्हा किती त्यांच्यावरती विश्वास ठेवावा? नाही, बरोबर आहे. खरं ते प्लास्टिक घालायचं कारण काय असतं की जेव्हा आपण हे कॉन्क्रीट वरनं जेव्हा कॉन्क्रीटचं थर टाकतो, म्हणजे ते खालचं काढून त्याच्यावरती सोलिंग त्याला म्हणतो, दगडाचं सोलिंग करून कॉम्पॅक्शन करून ते कॉन्क्रीट टाकायच्या आधी इट इज एक्सपेक्टेड दॅट द होल सरफेस बिलो शुड बी फुल्ली वॉटर सॅच्युरेटेड, पाण्याने. म्हणजे काय होतं की कॉन्क्रीट मधलं पाणी त्याच्यात आत जात नाही, आणि कॉन्क्रीट मधलं पाणी जर का ते आत प्लास्टिक कशासाठी टाकतात की ते पाणी आत जातं. दुसरी गोष्ट म्हणजे काळं प्लास्टिक घालायचं कारण ते आहे. दुसरी गोष्ट की तुम्ही जे म्हणलात की तडे गेले, तर तडे गेले कारण असं आहे की कॉन्क्रीटचा रस्ता हा सलग कधीच कास्ट केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 मीटरचा पॅच असेल, 6 मीटर त्याची रुंदी असेल, तर जनरली 3 मीटरला 5 मीटरचे वगैरे असे तुकडे तुकडे केले जातात, आणि ते ऑल्टरनेट कॉन्क्रीट करतात. म्हणजे 1, 3, 5, 7 दुसऱ्या बाजूला, नंतर 2, 4, 6, 8 त्यानंतर ते उलट करतात. सो बेसिकली कॉन्क्रीटमध्ये पॅनलिंग कॉन्क्रीट ज्याला ते पॅनल्स तयार करून करायला पाहिजे, तसं आपल्याकडे करत नाहीत. होलसेलमध्ये कॉन्क्रीट टाकतात आणि निघून जातात. आणि त्याच्यावरती त्याला क्युअरिंग न केल्यामुळे कॉन्क्रीट जेव्हा सेट होतं त्यावेळेला हीट ऑफ हायड्रेशन म्हणतात त्याला, ती हीट बाहेर सोडतं, आणि ती हीट बाहेर सोडतं, तीच हीट डिसिपेट करायला आपण वरनं पाण्याने भरून ठेवतो, सो दॅट ती हीट मुळे, कारण ती एकदा हीट झाली की कॉन्क्रीट मधला वॉटर कंटेंट निघून जातो आणि क्रॅकिंगला सुरुवात होते. सो त्याला आम्ही क्युअरिंग असं म्हणतो. ते क्युअरिंग केलं जात नाही, आणि त्यामुळे त्या तडे जे दिसतात तुम्हाला ते त्याच्यामुळेच दिसतात, कारण कॉन्क्रीट टाकून त्याच्यावरती पाणी टाकायची आणि पाणी भरून ठेवायला लागतं. 4-4 इंच पाणी तरी भरून ठेवायला लागतं, ऍटलीस्ट फॉर 2 days ऑल्सो, फॉर नॉर्मल कॉन्क्रीट. आय एम नॉट टॉकिंग अबाउट ते UTWT काय म्हणतात ते, पण खरं त्याच्यावरही करायला पाहिजे. कारण जशी ग्रेड ऑफ कॉन्क्रीट वाढत जाते तशी कॉन्क्रीट मधनं बाहेर पडणारी जी हीट ऑफ हायड्रेशन आहे
ती वाढत जाते आणि ती हीट डिसिपेट व्हायला पाहिजे, नाहीतर ते कॉन्क्रीट मधलं पाणी ती हीट सगळी इव्हॅपोरेट करून टाकते आणि मग त्यामुळे कॉन्क्रीट सरफेस रफ होतो आणि क्रॅकिंग दिसायला लागते. तर तुमचं ऑब्झर्वेशन करेक्ट आहे, पण हे मी म्हणून म्हटलं ना की आपल्याकडे पुस्तकांमध्ये IS कोड्स मध्ये सगळीकडे खूप छान पद्धतीने गोष्टी लिहिल्या आहेत, पण ते इम्प्लिमेंट होताना त्याचा काही कुठेही कॉग्निसन्सच घेतला जात नाही, म्हणून तुम्हाला दिसतात तसे ऑब्झर्वेशन सगळ्यांना दिसतात. तुमचं ऑब्झर्वेशन ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. सर आपल्याकडे प्रश्न आलाय, कॉन्क्रीटचे रस्ते तयार करताना चौकात पेव्हर ब्लॉक बसवले जातात, ते कालांतराने उखडतात, तिथे पाणी जमिनीत मुरते, त्याचा रस्त्यांवर काही परिणाम होतो का? खरं सांगायचं म्हणजे कुठल्याही रस्त्यावर रस्त्यावरती पेवर ब्लॉक टाकणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे माझ्या मते. पेवर ब्लॉक ही बिल्डिंगच्या आतल्या तेवढ्यासाठी करायची गोष्ट आहे, कारण पेवर ब्लॉक हे शेवटी काय, कॉन्क्रीटचे छोटे छोटे तुकडे इंटरलॉकिंग त्यांनी करून ठेवले, पण पेवर ब्लॉकच्या खालचा जो काय सरफेस आहे म्हणजे कॉम्पॅक्शन, त्या मातीचं म्हणा त्या दगडांचं, ते झालं नसेल तर पेवर ब्लॉकही काहीही करू शकत नाही आणि ते पाणी खालती गेल्याने कॉन्क्रीटच्या बाजूच्या रस्त्याला काही फरक पडत नाही. म्हणजे खरं पेवर ब्लॉक करायलाच नाही पाहिजे. पेवर ब्लॉक इज नॉट द वे टू डू द रोड्स. ओके, अजून एक प्रश्न आलेला आहे, इज देअर एनी नॅशनल रोड बिल्डिंग कोड लाईक NBC और सो? ऑल्सो, एक मिनिट, अजून पुढे आहे प्रश्न. हा बोला. Also, are the contractors building roads certified or licensed like electrical contractors, etc.? तुमचा जो पहिला प्रश्न आहे त्याला IRC ची कोड्स आहेत, इंडियन रोड काँग्रेसची स्पेसिफिकेशन्स आहेत रोड्स बनवण्यासाठीची. सिमिलरली NBC जे म्हणलंय नॅशनल बिल्डिंग कोड मध्ये पण अतिशय क्लिअर कट आणि सुंदर पद्धतीने रस्ते कसे बनवावे असं सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे. त्यामुळे आणि तुमचा दुसरा जो प्रश्न आहे कॉन्ट्रॅक्टर्सचा सर्टिफिकेशनचा, तो मला माहित नाही की ते क्वालिफाईड असतात की नाही, आणि मला खूप त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे, मला शंका आहे की हे जे एस्पेशली शहराच्या मधले जे कॉन्क्रीट करणारे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना टेक्निकल नोहाऊ किती आहे याच्याबद्दल मी खूप साशंक आहे. कारण एक सर्वसामान्य हा सर, मला विचारायचं, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण हे विचारू शकतो का कॉर्पोरेशनला? बिलकुल विचारू शकतो, पण त्याचा कॉग्निसन्स कितपत घेतला जाईल याच्याबद्दल मला शंका आहे, कारण ते खूप वेगळ्या पद्धतीचं आहे असं आपण बोलूया की आपण आता प्युअरली टेक्निकल आणि या ह्याच्यात बोलतोय, कारण एकदा त्या विषयात घुसलं तर मग काय, कारण तिथे खरं सांगतो की आपल्याकडे जे काय IS कोड्स मध्ये स्पेसिफिकेशन्स दिलेली आहेत, सगळं काही दिलेलं आहे, त्याच्या अक्षरशः सांगतो त्याच्या 40% जरी फॉलो केलं ना, 40-50% तरी आपल्याकडचे रस्ते ब्रिजेस हे खूप त्यांना काही त्रास होणार नाही, पण ते फॉलो करतच नाही किंवा त्यांना कसं करायचं माहित नाही. आता हे का होतं याला काम देणाऱ्यांना पण तेवढा अवेअरनेस पाहिजे ना की हा कॉन्क्रीटचा रस्ता किंवा टार रोड कसा करायचा, त्यात काय चेकिंग करायचं हे त्यांना माहितीच नसेल, किंवा माहिती असलं तरी ते करत नसतील तर काय करणार आपण त्याला. आपण प्रश्न 100% विचारू शकतो, अगदी काहीच प्रश्न नाही त्याच्यात, आणि फक्त मला शंका आहे की ते कितपत त्याचा कॉग्निसन्स घेतला जाईल. बरोबर सर, सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे कॉन्क्रीटच्या रस्त्याने त्या शहराचं तापमान वाढतं का? वाढणं साहजिक आहे ना, तर प्रश्नच नाही. फक्त ते किती वाढेल पर्सेंटेज वाईज कारण कॉन्क्रीटचा रोड आणि बिल्डिंग आता हे सगळंच कॉन्क्रीट होत चाललंय. सो कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॉन्क्रीट रोड्स कम्पेअर्ड टू बिल्डिंग्स इज व्हेरी डिफिकल्ट टू आयडेंटिफाय की हा टार रोड असता तर एवढे टक्के वाढले असतं, हा कॉन्क्रीट रोड आहे तर एवढे, कारण ओव्हरऑलच सगळीकडे हिटिंग चालू आहे आपल्याकडे, टॉल बिल्डिंग्स आहेत सगळीकडे, मोकळी जागा अशी काही राहिलीच नाहीये, खूप कमी राहिली फॉर दॅट मॅटर. सो येस, त्याच्यावर शहराच्या टेम्परेचरवर नक्की परिणाम होणार त्याचा. नमस्कार. हॅलो, हा मी विनय ताटके बोलतोय.
मला हे आहे की सतत डांबरीकरण करायचं रस्त्याचं आणि सतत ते रस्ते मोडतात, वाहून जातात. त्याच्यामुळे मला प्रश्न असा पडला आहे की काही वर्षांनी आपले जे डोंगर आहेत, ज्या डोंगरातनं आपण खडी आणतो, ते डोंगर संपून जातील. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की कॉन्क्रिटिंग हे नेहमीच डांबरीकरणापेक्षा आत्ताच्या परिस्थितीत, आत्ताच्या इंडियन कंडिशन्स मध्ये मला योग्य वाटतंय. आपलं काय मत आहे? हे बरोबर आहे तुमचं. कॉन्क्रिटिंग मी म्हटलं तसं की माझा कॉन्क्रीट करण्याला विरोध नाहीच आहे. फक्त कॉन्क्रीटचा रस्ता केल्यानंतर महिन्याभरात जर का कुठलं तरी डिपार्टमेंट येऊन तो खोदणार असेल ना कुठल्याही कारणास्तव, तर त्याचा सगळा पर्पज इज लॉस्ट. आता कसं आहे की डांबरी रस्ता करा नाही तर कॉन्क्रीटचा रस्ता करा, त्याला खडी ही लागतेच. आणि ती खडी कुठनं येते तर ती डोंगर तोडूनच घेतात ते. बरं, डांबरीकरणासाठी जे काय आपल्याकडे करायला लागतात त्याचे डांबराचे, म्हणून म्हटलं की डांबराचे रस्ते सुद्धा व्यवस्थित केले तर त्याला मेंटेनन्स फार येत नाही आणि तो करायला लागला तरी टॉप सरफेस फक्त करायला लागतो. वेळेस कॉन्क्रीटचा रस्ता हा ह्याच्यातही खडी लागतेच. शेवटी ती खडी कुठनं येतं तर ती डोंगरातनच येते, डोंगर कापूनच येते. सो म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते आणि याच्यात तसं बघायला गेलं तर शहरात तर माझं अजूनही प्रामाणिक मत आहे आणि ठाम मत आहे की हे रस्ते करावेत, डांबरी रस्ते करावेत, नीट पद्धतीने करावेत, पण ते तसेच करावेत. आणि सगळ्या त्या आधी मी जसं म्हणलं युटिलिटीचा सगळा विचार करून करावेत. खरंच काही त्रास होणार नाही, खरंच नाही होणार. इथे आलेले प्रश्न आता म्हणजे प्रश्न दिसत नाहीयेत. हा, आता आपण पुढच्या थोड्या कार्यक्रमाकडे वळूया. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत वालावलकर सर यांना मी त्यांचं अध्यक्षीय भाषण करायची विनंती करते. दरम्यानच्या काळात जर का काही प्रश्न आले तर आपण त्या भाषणानंतर परत घेऊया. नमस्कार. नाही, आता धीरेंद्रजीने जे काय सांगितलं त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना कळलं असेल की डांबराचे रस्ते आणि प्लास्टिकचे रस्ते, आपलं सिमेंटचे किंवा कॉन्क्रीटच्या रस्त्यामध्ये लागणारं मटेरियल किंवा होणारे परिणाम याच्यामध्ये दोन्ही बाजूने योग्य आणि अयोग्य गोष्टी आहेत. म्हणजे कुठली एक गोष्ट योग्य आणि दुसरी गोष्ट अयोग्य असं ठरवता येत नाही. परंतु एक 2-3 गोष्टींकडे जर आपलं लक्ष वेधलं गेलं तर कदाचित आपण याच्यामध्ये म्हणजे टेक्निकलच मुद्द्यामध्ये आपण जर लक्ष घातलं तर याच्यामध्ये अजून काही विचार करण्याची आवश्यकता आहे असं वाटतं. एक म्हणजे तापमानाच्या वाढीबद्दलचं कुठल्या प्रकारचं कॅल्क्युलेशन आपण केलेलं नाही हे मान्य आहे. परंतु सर्वसाधारणपणे डांबराचा रस्ता आणि डांबराच्या रस्त्याचा एखादा चौरस आणि त्याच साईजचा सिमेंटचा चौरस असं जर आपण कम्पॅरेटिव्ह तापमान किती वाढतं असं जर आपण विचार केला तर निश्चितपणे सिमेंटच्या रस्त्याचं तापमान हे जास्त असतं. आता जेव्हा पूर्वी कॉन्क्रीटचे रस्ते नसायचे आणि सिमेंटचे रस्ते असायचे तेव्हा रस्त्यावरती टायर फुटून होणाऱ्या वाहनांचे अपघात हे संख्येने कमी होते, जरी टायर हे निकृष्ट दर्जाचे होते. आता टायर हे उत्कृष्ट दर्जाचे झाले तरी सुद्धा कॉन्क्रीट वरून ज्यावेळेला गाड्या अधिक वेगाने जातात त्यावेळेला गाडीच्या संवेगाने जे तापमान वाढतं त्या टायरचं आणि गाडीच्या संवेगाने जे तापमान म्हणजे आपलं सूर्यामुळे जे तापमान खालच्या रस्त्याचं वाढतं, या दोघांच्या एकत्रित परिणामाने अशा प्रकारचा प्रॉब्लेम होतो की ज्याच्यामध्ये टायर फुटून होणाऱ्या अपघाताच्या संख्येमध्ये वाढ झाली असा एक रिपोर्ट आहे. तर मला असं वाटतं की कॉन्क्रीटच्या रस्त्यांचं तापमान वाढण्यामध्ये असलेलं कॉन्ट्रीब्युशन आहे ना, हे निश्चितपणे लक्षात घेतलं पाहिजे, इव्हन मोठ्या रस्त्यांवरती सुद्धा. दुसरा एक छोटा विषय आहे तो म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते जर संपूर्ण वरनं प्लेन बनवले तर सर्वसाधारणपणे गाडीला स्पीड घेणं किंवा स्पीड घेतलेली गाडी ही ब्रेक लावून अडवणं या दोन्ही गोष्टीला प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण ते गुळगुळीत होतात. आता असे गुळगुळीत झालेल्या रस्त्याला ते विशिष्ट पद्धतीने रस्त्यावरती स्क्रॅचिंग करतात आणि ते स्क्रॅचिंग करून ते रस्ते खरबरीत करण्याचा प्रयत्न करतात. कारण कॉन्क्रीटचं जे काय गुणधर्म आहे त्याप्रमाणे कॉन्क्रीट हे गुळगुळीत करू शकतो आपण वरती सरफेसवरती,
आता मी हे जे बोलतोय ते खरं आहे की म्हणजे हे बरोबर आहे टेक्निकली की नाही ते विजेंद्रजी कदाचित सांगतील आपल्याला. पण अशा प्रकारचे प्लेन केलेले जे रस्ते आहेत ना, या रस्त्यावरती गाडी स्पीड होऊन किंवा गाडीचा टायरचा याच्यावरचा असलेला संपर्क तुटून त्याच्यातनं होणाऱ्या अपघाताच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे ज्या रस्त्याला खरबरीत बनवलं जातं ते खरबरीत बनवल्यानंतर हे खरबरीत झालेले जे सरफेस आहेत ना त्यांची जी स्ट्रेंथ आहे ती ओरिजिनल त्या सिमेंटच्या रस्त्याच्या इतकी असत नाही. आणि त्यामुळे भन्नाट वेगाने त्याच्यावरून जाणाऱ्या वाहनांच्यामुळे या सगळ्या कॉन्क्रीटचं बारीक बारीक पार्टिकल्स या स्वरूपामध्ये रूपांतर होतं आणि ते सर्व पार्टिकल्स हे आजूबाजूच्या वायू प्रदूषणामध्ये आणि कदाचित जल प्रदूषणामध्ये भाग घेऊ शकतात. त्यामुळे याचा सुद्धा निश्चितपणे विचार व्हायला पाहिजे की अशा प्रकारचा डांबरी रस्त्यावरती अशा प्रकारचं पार्टिकलायझेशन होत नाही. कारण डांबरी रस्त्यामध्ये वरपर्यंत एक जेल टाईप असतो की डांबर जे सगळ्या याला धरून ठेवतं आणि त्या रस्त्यावरती अशा प्रकारची पावडर निर्मिती होत नाही. परंतु कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती अशा प्रकारची मायक्रो पोल्युटंटची निर्मिती मोठ्या प्रमाणावरती होते. त्याच्याप्रमाणे तिसरं जी गोष्ट आहे ते म्हणजे कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती अर्थात हे मला फक्त कॉन्क्रीटच्या रस्त्याबाबत म्हणायचं नाहीये, परंतु हे IR काँग्रेस किंवा NB कोडचे जे काही रस्त्याचे नॉर्म्स बनवलेले आहेत ना, तर असे नॉर्म्स मोठ्या शहरातल्या मोठ्या रस्त्यावर सुद्धा जर बघायला मिळत नसतील तर मग ते गाईडलाईन्स कशासाठी बनवले आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न. म्हणजे जेव्हा केव्हा ते टेंडर नोटीस निघते, जेव्हा केव्हा त्या रस्त्याचं डिझायनिंग होतं, त्यावेळेला अशा स्वरूपाचा आग्रह का धरला जात नाही की तो हा रस्ता NB कोड प्रमाणे डिझाईन करावा किंवा आर्किटेक्चरमध्ये अशा प्रकारच्या रोड डिझाईन करण्याचं जे काही कोड आहेत ते फॉलो करण्याचं किंवा त्याच्यानंतर ते सगळे होतात की नाही बघण्याचं अशा प्रकारची काही यंत्रणा निश्चितपणे खरं म्हणजे उभं करणं आवश्यक आहे. नंतर पावसाच्या पाण्याची साठवणूक हा जो विषय आहे हा काही प्रमाणामध्ये आता नवीन झालेल्या मोठ्या महामार्ग जे आहेत त्याच्यामध्ये काही प्रमाणात ते करतात असं मला ऐकायला आलं, पण मला काही फार त्याची माहिती काढायचा प्रयत्न केला तरी मिळाली नाही माहिती. परंतु कॉन्क्रीटच्या सगळ्या या स्ट्रक्चरमध्ये अशा प्रकारे पाणी साठवून ठेवण्याने म्हणजे खालच्या बाजूला टँक्स करून त्याच्यामध्ये पाणी साठवावं अशा स्वरूपाची एक संकल्पना मी वाचली. तर त्या सगळ्या रस्त्याचं जे आयुष्य आहे ते अशा प्रकारच्या पाणी साठवण्यामुळे कमी जास्त होणार नाही का अशा प्रकारचा एक प्रश्न खरं म्हणजे मला आहे. आणि या रस्त्यावरती खड्डे पडतात म्हणजे ते कदाचित ते कुठल्या तरी कारणामुळे कोणीतरी खणल्यामुळे असतील, तसेच ते खड्डे नॉर्मली सुद्धा पडतात. म्हणजे नॉर्मली एकदा छोटी जरी त्याच्यावरती कुठेतरी गॅप निर्माण झाली तर ती जाणाऱ्या गाड्यांमुळे हळूहळू वाईड होत जाते आणि त्याच्यातनं एक खड्डा निर्माण होतो. आणि हा खड्डा कुठल्याही प्रकारच्या मीडियमने भरला तरी सुद्धा तो भरला जात नाही असा आतापर्यंतचा अनुभव आहे. तर मग प्लास्टिक अशा प्रकारच्या सिमेंटच्या रस्त्याच्या मधले खड्डे जे आहेत ना ते भरण्याचं काही तंत्रज्ञान अजून डेव्हलप झालं नाही का? म्हणजे ते झालं असतं तर कदाचित आतापर्यंत तशा प्रकारचे खड्डे झाल्यानंतर ते भरून काढण्याचे, मग तिथे परत ते डांबर टाकलं जातं आणि मध्येच रस्ता डांबराचा असतो, मध्येच रस्ता सिमेंटचा असतो, असं काहीतरी विचित्र आता त्यातली टेक्नॉलॉजी आहे. पण सिमेंटवरती अशा प्रकारे झालेला खड्डा भरण्याची काही टेक्नॉलॉजी ही डेव्हलप झाली आहे का अशा प्रकारचे काही प्रश्न मला खरं म्हणजे या निमित्ताने जर विजेंद्रजींनी याच्यावरती काही प्रकाश टाकला तर जास्त चांगलं होईल असं मला वाटतं. आपण पहिला पॉइंट तुमचा घेऊया, हायवेवरती टार रोड का कॉन्क्रीट रोड. हा, त्याच्यात असं आहे की हायवेज मध्ये कारण आपल्या इथे ज्या पद्धतीने तो बिझी हायवे असतो सो त्या ह्याच्यात कॉन्क्रीट रोड्स विल बी एनी टाइम बेटर अगेन विथ अ कंडिशन ऑफ प्रॉपर ड्रेनेज सिस्टीम. म्हणजे आता तुम्ही जर का मुंबई पुणे एक्सप्रेस वे बघितला तर त्याच्यात ड्रेनेज शून्य केलेलं आहे. म्हणजे भर पावसात तुम्ही जर का वळलात तर तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्ही पनवेलच्या पुढे गेल्यानंतर ब्रिज क्रॉस करून गेल्यानंतर एक रस्ता हाच रस्ता राईटला असा वळतो, त्याला त्यांनी सुपर एलिव्हेशन म्हणजे त्याला स्लोप दिलाय, पण पावसाळ्यात तिथे पाणी साठतं. पावसाळ्यात पाणी साठणे हे प्रकार एक्सप्रेसवे वरती भरपूर ठिकाणी दिसतात. बरोबर. आता हे जे आहे हे जर का ड्रेनेज तुम्ही नीट केलं त्याचं प्रॉपरली तर तुमचा टॉप सरफेस इरोड व्हायचं काही कारणच नाही. दुसरी गोष्ट की ते जे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत ते कॉन्क्रीटचा थिकनेस इफ आय एम नॉट रॉंग इज समवेअर मच
तर मिनिमम इज आय थिंक 300 mm किंवा 400 mm पासून 600 mm पर्यंत त्यांनी केलेलं आहे. सो त्याचं क्युअरिंग अगेन इट्स पॉइंट आउट टू द सेम थिंग की आपण त्याला रस्ता बनवणे म्हणजे कॉन्क्रीट होत नाही हे आपल्याकडे संकल्पना झालेली आहे, पण त्याचं ड्रेनेज असतं, त्याच्यात बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात, त्याचा कॉग्निशन्सच घेतला जाते. आणि मग तुम्ही म्हणता तसं की त्याचा खड्डा पडणे किंवा हे सगळं होतं, विच आय फुल्ली ऍग्री. दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणलात की कॉन्क्रीट रोड्सवर हायवेला गेल्यानंतर हाय टेम्परेचर होतं. येस, आय डू अग्री टू इट. आणि त्यांनी बर्स्टिंग होतं हेही मला माहिती आहे. पण त्याच्यासाठी आपल्याकडे कसं आहे की आपल्याकडे आता अगेन आपण ऍज अ सिटीजन ही बघायची गरज आहे. आपल्याला 160च्या स्पीडनी का जायला लागतं? जर का त्यांनी 100 अलाउ केलं तर 100 बी जावा ना. 160ला गेल्यावर तुमची व्हेकलची कपॅसिटी आहे म्हणून तुम्ही 160, 180, 140 आणि मग जर काय ऍक्सिडेंट झाले तर यू कॅन्ट ब्लेम द गव्हर्नमेंट फॉर डुईंग ऑल दिस थिंग. बरोबर. त्यांनी दुसरी गोष्ट की हे हायवेचं कॉन्क्रीट डिझाईन केलेलं आहे का? तर जे काय मला ज्ञान आहे त्या ह्याच्यात ते डिझाईन केलेलं आहे. म्हणजे हे म्हणजे ते कॉन्क्रीटचा थिकनेस किती असावा, काय त्याचं लेआउट वगैरे, कारण हे सगळं सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा ज्या काही अथॉरिटीज आहेत ते करतात. त्यामुळे हायवेज डिझाईनच्या ह्याच्यात ते सगळं प्रॉपरली केलेलं असणार असं माझं म्हणणं आहे त्याच्यात. आणि एक्झिक्यूट करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या अशा छोट्या मोठ्या कंपन्या नाही आहेत. दे वर बिग कंपनीज लाईक L&T आणि मोठे लोक त्याच्यात होते, विच जनरली डोंट डिव्हिएट फ्रॉम द कन्स्ट्रक्शन मेथडॉलॉजीज अट ऑल. म्हणजे त्यांचं एक रेप्युटेशन आहे, त्यांचं एक. तिसरी गोष्ट ड्रेनेजचं जे मी जे म्हटलं की वॉटर स्टोरेज साठी ते पाण्यासाठी बोरवेल्स मारायचं, तर ते मलाही एक्सप्रेसवे वरती वगैरे कुठेही दिसलेलं नाही. पण तिथे माझं म्हणणं नाही केलं तरी चालेल, कारण एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूला ही सॉइल आहे, मोकळी जागा आहे, तिकडनं ते पाणी झिरपू शकतं त्या ह्याच्यात. तिथे काही गरज नाही. मी जे बोरवेल्स वगैरे म्हणत होतो ते सिटीच्या आतलं म्हणत होतो की जिथे पाणी साठणं स्वाभाविक होतं, कारण पाण्याला ड्रेनेज मिळत नाही. म्हणजे आता ठाण्यात, तुम्ही पण ठाण्यातच राहता, ठाण्याचं मासुंदा तलाव गेल्या 10 वर्षात जितके वेळा ओव्हरफ्लो झालाय तो गेल्या त्याच्या आधीच्या 25 वर्षात कधीच झालेला नाही. ॲज आय रिमेंबर 1989 मध्ये तो एकदा झाला होता. त्यानंतर इन रिसेंट पास्ट आपल्याला तो कितीतरी वेळा ओव्हरफ्लो झालेला दिसतो. तर त्याचं कारण काय असावं की ते पाण्याला ड्रेनेजच नाहीये, त्या पाण्याला ड्रेनच व्हायला मिळत नाही. म्हणून ते, आणि पाणी स्वतःची वाट स्वतः शोधतं. ते आपल्याला किती काय केलं तरी ते त्याची स्वतःची वाट शोधतं. त्यामुळे बेसिकली इट्स अ अंडरस्टँडिंग की हे काम मला तेवढेच पैसे खर्च करायचे, तेवढीच क्वांटिटी ऑफ कॉन्क्रीट वापरायचे, पण मला ते नीट करायचंय. बरोबर. ही मेंटॅलिटी डेव्हलप होत नाही ना तोपर्यंत काही खरं नाही त्याचं. दुसरं तुम्ही जे विचारलं की गाईडलाईन्स ऑफ NBCAD या फॉलो केल्या जात नाहीत का? पण त्या फॉलो करायला, म्हणजे मी परत शहराच्या आतल्या रस्त्यांचं म्हणतो, आय एम प्रिटी शुअर की जे काय कोणी ते गव्हर्नमेंट अथॉरिटीज मधले लोक ते काम सुपरवाइज करत असतील त्यांनी NBC वाचलंय का इथपासून सुरुवात. एक्झॅक्टली. ओके. त्याच्या पुढची गोष्ट की ते टेंडर काढताना या सगळ्या गोष्टींचा कॉग्निशन्स घ्यायला पाहिजे. हे कोणाला माहितीये का की आता मी कॉन्क्रीट करतोय तर मग ते म्हणजे मी ठाण्यात राहतो, मी बेडेकर हॉस्पिटलच्या इथे राहतो, तुम्हाला वालालकर सर तुम्हाला माहिती असेल. आता मी फक्त माझ्या गल्लीच्या पुरतं म्हणतो की जेव्हा त्यांनी तो कॉन्क्रीट करायला घेतला ना तेव्हा मी त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं होतं की बाबा रे तू इथे होलसेल त्या JCBनी खोदतोयस, तुला माहितीये का केबल्स कुठनं गेल्यात, गॅस लाईन्स कुठनं गेल्यात? त्याला काही माहित नव्हतं. आणि साहेब माझ्या डोळ्यासमोर त्याच्या एका लेबरनी ती पहार असते ती घातली, ती केबल ही केली आणि तो माणूस माझ्यासमोर 20 फूट उडून पडला. वाचला तो, एवढंच फक्त. पण कसं आहे की ह्याचं प्लॅनिंग असतं, याचं आपल्याकडे कुठल्याच, म्हणजे मी ठाणा म्हणत नाही, मुंबई असेल कुठल्याही ठिकाणी की ऍक्च्युअली स्पीकिंग त्याचे प्लॅन्स गव्हर्नमेंटकडे तयार असले पाहिजेत की कुठल्या रस्त्यावर माझी केबल कुठल्या बाजूने गेले, गॅस कुठल्या बाजूने लाईन गेले, आणि मग तेवढा डेटा तयार असेल तर तुम्ही पुढचं सगळं करू शकता. बरोबर. आणि याच्यासाठी पेपरवर्क करायलाच पाहिजे. पेपरवर्क नुसत्या टेंडर काढून होणार नाही. आणि बेसिकली अवेअरनेस पाहिजे की बाबा मी हे काम करतोय ना, तर मला
मला त्याचं ज्ञान पाहिजे. मी उद्या जर काही सुपरवाइज करून सर्टिफाय करणार असेल ना, तर मी त्या बेसिक गोष्टी त्या केल्यात का? आणि भले माझे सिनियर नाही म्हणत असतील तरी मला स्वतःचं कॉन्शियस नावाची काहीतरी गोष्ट असते ना, ते फॉलो होत नाही तोपर्यंत कुठेच काही फरक पडणार नाही. याचं माझं ठाम मत आहे. ते किती कोड असू देत, किती काही असू देत. जर तुम्हाला एक म्हणजे हा विषय आलाय म्हणून सांगतो, मी इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट करतो, ते ग्रीनफील्ड प्रोजेक्ट असतात आमचे, म्हणजे पूर्ण मोकळ्या जमिनीवरती. आता तिथे सगळे मोठे मोठे कंटेनर्स, मोठे मोठे ट्रक्स असं सगळं येतं. तिथे माझ्या आठवणीत मेजॉरिटी ठिकाणी मी टार रोड सांगितले, ओके. पण त्याला प्रॉपर ड्रेनेज दिलेला आहे. आज 10 ते 15 वर्ष झाली त्या टार रोडला काही झालेलं नाही. बरोबर. काहीतरी मायनर रिपेअर करायला लागणं इज अ डिफरंट थिंग, पण तो रस्ता एकदम गेलाच त्याचे असं काही नाही. कारण सेम थिंग की इंडस्ट्रीयल काम करणारे कॉन्ट्रॅक्टर्स असतात तर ते क्वालिफाईड असतात, त्यांना त्याचा अवेअरनेस असतो. ओके. आणि रोड बनवणारे हे त्याच्या दृष्टीने त्याचं क्रेडिट असतं ते, की त्याला जर का रोड खराब केले त्या याच्यात तर बाजूच्या प्लॉटमध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी तो क्लायंट त्याला रेफर नाही करणार की नाही रस्त्याचं काम याला देऊ नका. ओके. सो तो एक अवेअरनेस असतो आपल्याकडे. तो अवेअरनेस जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत ठेविले आणून ते तेसेची राहावे कॅटेगरीत सारखं आहे. तिसरं म्हणजे तुम्ही टँक्स म्हणलं ते मला काही कळलं नाही. वॉटर टँक, स्टॉम वॉटर. नाही, त्यांनी असं म्हटलेलं की त्याच्या खालती जे येणारं पाणी आहे ना ते त्याच्या खाली साठवून ठेवायचं आणि दॅट कॅन बी यूज, वॉटर स्टोअर्ड कॅन बी यूज, असं त्यांनी म्हटलं. ते टँक जो आहे ना तो बेसिकली तिथे एक छोटा टँक असायला पाहिजे. म्हणजे जनरली बोरवेलचं कसं असतं, जेव्हा स्टॉम वॉटर ज्याला आपण रस्त्यावरचं पाणी म्हणतो त्याला आम्ही स्टॉम वॉटर म्हणतो. बरोबर. सो स्टॉम वॉटर ड्रेन मधनं आलेलं पाणी एका कंटेनमेंट टँक मध्ये असायला पाहिजे, सो दॅट त्यातली जी काय पानं असतात, माती बिती असते ती तिथे सेटल होते. त्याला एक चेंबर असतो ज्याच्यातनं ती पानं बिनं सेपरेट होतात आणि फक्त पाणी जे आहे ते बोरवेल मध्ये रिचार्ज होतं, सो दॅट बोरवेल मध्ये कचरा जाऊ नये. दॅट इज द मेन थिंग. आणि हे तसं करता येतं. पुण्यात हे केलेलं आहे. मी तुम्हाला कंपनीचं नाव पण सांगू शकतो. प्री मूव्ह नावाची कंपनी आहे, PRIMOVE. ओके ओके ओके. आणि त्यातला जो वन ऑफ द म्हणजे माझा मित्र आहे म्हणून नाही तो, आणि मी एकाच कॉलेजमध्ये होतो, ही वॉज ज्युनियर टू मी, पण त्यांनी हे पुढेच एक्झिक्यूट केलंय आणि इट इज वर्किंग. ओके. येस 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 येस. त्यामुळे माझ्या मते इट्स जस्ट अ मॅटर ऑफ चेंजिंग युअर मेंटॅलिटी अँड डुईंग द थिंग्स द वे दे हॅव बीन आस्क्ड अस टू डू. हे मी मगाशी पण म्हणालो होतो. इट इज ॲज सिम्पल एज दॅट. बरोबर बरोबर. कारण मटेरियल ॲज सच मध्ये काही दोष नसतो. कॉन्क्रीट घ्या, टार घ्या, कुठलंही घ्या, दगड, माती, ते तुम्ही कसं वापरता आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी. तुम्ही जे कॉन्क्रीटचं म्हणलात ना की कॉन्क्रीटचा तो वरचा सरफेस उडतो, मग त्याच्यावर काही उपाय नाही का? तर त्याच्यावरती उपाय म्हणजे लेप लावणे एवढाच होतो. बरोबर. आता तुम्हाला एक बोलण्याच्या ओघात ठाण्यातले एक विजय जोशी म्हणून आहेत, कदाचित तुम्ही त्यांचं नाव ऐकलं असेल. ऐकलंय. त्यांना ऑस्ट्रेलियातला टॉपमोस्ट किताब मिळालाय आणि त्यांनी ते त्यावेळेला जाऊन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे रोड्स आणि याच्यात त्यांनी भरपूर काम केलं आणि त्यांना ऑस्ट्रेलियातला सर्वोच्च किताब मिळाला. मी त्यांना भेटलोय, तर त्यांनी तेव्हा सांगितलं की मी गव्हर्नमेंट ऑफ इंडियालाही दिलं होतं, पण त्यांनी माझं सगळं रिजेक्ट केलं. दुसरा एक साऊथ मधले एक जण आहेत जे आता मेसेजमध्ये पण एकाने टाकलं होतं, सचिन जोशी का संजय जोशी कोणीतरी, इज कॉल्ड प्लास्टिक मॅन ऑफ इंडिया. त्यांनी चेन्नईच्या इकडे डांबराबरोबर प्लास्टिक वेस्ट जे असतं आपलं, प्लास्टिकच्या बॅग्स वगैरे, आणि दोज रोड्स आर सर्व्हायव्हिंग लाईक एनिथिंग. ते अतिशय सुंदर टिकतात. पण हे अडॉप्टेबिलिटी टू द न्यू टेक्निक्स विच आर ऑलरेडी प्रूव्हन. ही हॅज वर्क ऑन आय डोंट नो हाऊ मेनी 1000 किलोमीटर्स ऑफ रोड विच ही हॅज कन्स्ट्रक्टेड देअर. पण हे सगळं आपल्या इथे आणायला पाहिजे. पण हे कसं रिपिटेटिव्ह असतं रोडचं काम. एकदा रोड चांगले केलं तर ते कामच निघणार नाही. सो म्हणजे ह्याचं कारण मला माहित नाही, हे मी एक कारण माझ्या अकलेप्रमाणे मी प्रिझ्युम करतोय, दुसरं काही नाही. पण ते बेसिक थिंग इज की मला हे नीट करायचं आहे आणि हे मी नीट करणं. कॉन्क्रीट रोडला सुद्धा तुम्ही जर का क्युअरिंग नीट केलं प्रॉपरली तर काहीच होत नाही. आता जुन्या बिल्डिंग आपल्या ज्या होत्या त्यावेळेला लोक इमानदारीचं क्युअरिंग करायचे. तिथल्या टेरेसेस मधनं किती उशिरा नंतर पाणी गळायला लागलं आणि नव्या बिल्डिंग मध्ये किती लवकर गळायला लागलं. बरोबर.
तर प्रश्न असा आहे की त्या मटेरियलला दोष देण्यापेक्षा त्याचं काम ते एक्झिक्यूट करत असतानाच्या ज्या गोष्टी आहेत, आणि या सगळ्यासाठी माझं असं प्रामाणिक मत आहे की म्हणजे रोड्स बीड्स असतील ना, त्याच्यासाठी एक इम्पार्शल हा खूप महत्वाचा शब्द आहे. इम्पार्शल थर्ड पार्टी इन्स्पेक्शन आणि रिपोर्टिंग झालं पाहिजे. बरोबर. झालं पाहिजे. येस 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 येस. आणि दॅट विल म्हणजे आता मी स्ट्रक्चरल ऑडिट्स करतो, त्या ह्याच्यात आम्ही टेस्टिंग पण करतो, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. सो त्याच्यात आम्ही रोड्सचं करतो ना, तर रोड्सचा आम्ही रॅन्डम कोअर घेतो त्या रोडचे, ओके. टू असर्टन द स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. बरोबर. आणि ते एक्सप्रेसवेचे केलेले आहेत आम्ही, आणि त्याचे रिझल्ट चांगले आहेत म्हणून मी तुम्हाला कॉन्फिडेंटली म्हटलं की तिथे गडबड फार झालेली नाहीये त्याच्यात. बरोबर बरोबर. पण हे इथेही करायला पाहिजे, पण इथे ते करतच नाही. त्यामुळे मगाशी एका मॅडमनी विचारलं की ते आपल्याला कॅन वी टेक दिस पॉइंट टू द अथॉरिटीज. आय एम सेइंग यू कॅन टेक इट, पण ते किती काही लाख माणसं जाऊन तिथे ओरडले तर त्याचा काहीतरी व्हॉइस येईल. 2, 5, 10, 50, 100 जण गेले तर त्याचा किती कॉग्निशन्स घेणार ते लोक. आणि त्यांना माहितीये की हे लिमिटेड लोक आहेत, याच्या पुढे काही जाऊ शकत नाही. सो इट्स अ बेसिकली मेंटॅलिटीचा इश्यू आहे असं माझं मत आहे. की ते नीट वापरावं, नीट करावं, तर काही इश्यू त्याच्यात येणार नाही. आणि हा युटिलिटीजचा वगैरे जो भाग आहे अंडरग्राऊंड युटिलिटीजचा, तो मी आमच्या प्रोजेक्टमध्ये करतो, इंडस्ट्रियल प्रोजेक्टमध्ये. त्याच्यात वेगवेगळ्या साईजची चेंबर ठेवतो. सो साईज ऑफ चेंबर डिटरमाइन्स की इलेक्ट्रिकलचा आहे का, वॉटर सप्लायचा आहे का, कुठचा आहे. बरोबर बरोबर. ओके तसं ओके. इथे करायला आणि हे करायला फार पैसे नाही लागत, असं म्हणजे मी 100% सांगतो की नाही लागत त्याच्यात. तर याच्यात 2 विषय अजून आहेत. एक म्हणजे मायक्रो पार्टिकल्स, त्याची जी फॉर्म होतात ना, म्हणजे सरफेस आहे ना, सरफेस, त्या सरफेस वरती आपण मुद्दाम ते रफ बनवतो ना, वरचं सरफेस सिमेंटच्या रस्त्याचं विशेषतः. कारण टार रोडचं बनवायला लागत तर टार रोड वरचा रफ असतो बऱ्यापैकी. सिमेंटच्या रस्त्याचा ग्रीप असते, त्यामुळे याला ग्रीप नसते, त्यामुळे याला ग्रीप साठी आपण बनवतो ते सगळं. ते बनवल्यामुळे वरचा जो सरफेस आहे ना, त्याचं पार्टिक्युलेट मध्ये रूपांतर होण्याचं प्रमाण जास्त आहे सिमेंटचं. आणि हे सगळे पार्टिकल्स त्या प्रत्येक गाडीच्या बरोबर हवेत उडतात आरामात, आणि ते सगळं एअर पोल्यूट करतात. आणि हे मायक्रो न्यूट्रिएंट्स, मायक्रो पोल्युटंट असल्यामुळे यांच्याबद्दल फार फार काही आपल्या लक्षात येत नाहीत पटकन. आणि दुसरा एक विषय आहे, तो विषय याचा आहे, तो स्पीड ब्रेकरचा आहे. म्हणजे डांबरी रस्त्यावरचे स्पीड ब्रेकर आहेत ना, ते बऱ्यापैकी स्मूथ तुमची गाडी त्याच्यावरनं जाते. आणि सिमेंटच्या रस्त्यावरचे स्पीड ब्रेकर हे 2 प्रकारचे असतात. एक तर मोठं डांबराचा डोंगर बनवलेला असतो, बरोबर, आणि नाहीतर मग ते प्लास्टिकचे काहीतरी प्रकार त्यांनी आता लावलेले असतात. रबलर्स म्हणतात. हा, रबलर्स. परंतु ते लावताना काय करतात माहितीये का, खालच्या बाजूने त्याला स्क्रू लावलेला असतो. हे रबलर जेव्हा उडून जातात ना, त्यावेळेस ते खालचे स्क्रू आहेत ते त्या याच्यामधनं वरती येऊन ते लोकांचे टायर फाडतात. हे कॉन्क्रीटच्याच रस्त्यावरती होतं नेमकं. आणि कारण जिथे डांबराच्या टारच्या रस्त्यावरती टारचा हे बांधला आहे तिथे काही प्रॉब्लेम येत नाही. परंतु सिमेंटच्या रस्त्यावरती जर टारचा बांधलेला असला ना, तर दोन्ही सरफेसेस वेगळी असल्यामुळे एकदम वेगळं फिलिंग येतं. तुमची गाडी आपटते काय काय वेळेला. म्हणजे समजलं ना. त्यामुळे मला या दोन्ही गोष्टींबद्दलच्या टेक्निकॅलिटीज काय आहेत एक्झॅक्टली, म्हणजे अशा प्रकारच्या स्पीड ब्रेकर बांधण्यामध्ये काय टेक्निकॅलिटीज आहेत, आणि हे जे बारीक कट जे उडतात ना, ह्याच्यासाठी काही बाइंडर ची टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आहे का सिमेंट रस्त्यावरती? नाही, दॅट इज प्रिसाइजली द रिझन मी जे म्हणत होतो ना, की आय विल स्टील गिव्ह प्रेफरन्स टू अ टार रोड इन द सिटी अँड कॉन्क्रीट रोड फॉर द हायवेज. येस 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 येस. ओके, कारण हायवेज वरती आपण जेव्हा जातो, ऑफकोर्स म्हणजे तुम्ही म्हणता ते पार्टिक्युलर मॅटर ते होत असतात, ते आपल्याला नजरेने दिसत पण नाही. बरोबर. पण ते हायवेजला काही फरक नाही पडत बिकॉज यू आर इन द ओपन. पण तुम्ही सिटीत जेव्हा असता तेव्हा याचा नक्की इफेक्ट होणार त्यात. बरोबर. आणि ॲज रिगार्ड स्पीड ब्रेकर्स, नाही, माझ्याकडे काही उत्तर नाही त्याचं, ते असं का करतात त्याचं. पहिली गोष्ट म्हणजे स्पीड ब्रेकर किती अंतरावर असावे ह्याच्यासाठी आपल्याकडे काही नॉर्म्स आहेत की नाही, किंवा आहेत का ते फॉलो केले जातात की नाही मला माहित नाही. म्हणजे इतक्या जवळजवळ स्पीड ब्रेकर असतात की तुम्ही गाडी चालवता, सो युअर कंटिन्युअस ब्रेकिंग आणि ऍक्सिलरेटिंग, तिथे तुमचं बेसिकली ऍब्रेजन ज्याला आपण म्हणतो, कॉन्क्रीटचं ऍब्रेजन किंवा टारचं ऍब्रेजन सुरू होतं. बरोबर. सो ते तुम्ही स्मूथ राईड जर का दिली तर ते ऍब्रेजन होणार नाही आणि ते रस्ते टिकतील. पण तुमचं ऍब्रेजन होत राहिलं तर, म्हणजे बरेचदा ऑब्झर्व केलं तर स्पीड ब्रेकरच्या अलीकडे आणि पलीकडे, किंवा ब्रिज चढताना आणि ब्रिज उतरताना
तिथे रस्त्यांचा सगळा सत्यानाश झालेला आपल्याला दिसतो. तर ते हे का लॉजिकली करतात हे नाही, म्हणजे माझ्या बुद्धीच्या पलीकडचं आहे माझ्या. नाही, त्याचं कारण मलाही माहित नाही खरं सांगायचं म्हणजे. नाही हा, येस मॅडम. सर अजून एक प्रश्न आलाय. हा इज देअर स्पेशल ब्रांच लाईक रोड इंजिनिअरिंग इन इंजिनिअरिंग एज्युकेशन? हो, आहे ना. मास्टर्स साठी तुम्हाला करू शकता येतं. तुम्हाला ग्रॅज्युएट लेवलला नाही मिळत. मास्टर्स साठी तुम्ही ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग आणि रोड इंजिनिअरिंगचे आहे. पण ते करणारे लोक माझ्या ऐकिवात गेल्या 30 वर्षात तरी असं कोणी रोड इंजिनिअरिंग केलं असं माझ्या ऐकिवात कोणी नाही. वालावलकर सर, तुम्ही काय हा हॅलो. नाही रोहित हा येस सर. सॉरी, मला कळत नव्हतं मी ऑडिबल आहे की नाही. मला एकच फक्त एका पॉइंटला टचबेस करायचं होतं की ज्या वेळेला ठाण्यामध्ये UTWT तंत्रज्ञान वापरून जेव्हा कॉन्क्रिटायझेशन सुरू झालं रोडचं, त्यावेळेला ते तंत्रज्ञान पण खूप नवीन होतं आणि मी आणि द्विजेंद्र काणे सरांनी स्वतः ठाण्यामध्ये फिरून त्या परिस्थितीचा आढावा घेतला की हे UTWT तंत्रज्ञान नक्की कशा प्रकारे वापरलं जातं. आता त्यांनी जे काही पॉईंट्स त्याच्यामध्ये सांगितले त्यामध्ये मला फक्त 2 गोष्टी ॲड करायच्या आहेत की ज्यावेळेला आम्ही आमच्या रस्त्यावरती बघितलं की ब्राह्मण सोसायटीमध्ये ठाण्यामध्ये जेव्हा UTWTचं काम सुरू झालं त्यावेळेला 2 गोष्टी बघितल्या गेल्या की हे सेम की युटिलिटी ज्या आहेत त्याचं काहीच प्लॅनिंग नव्हतं त्यांच्याकडे. TMCकडे त्यांच्याकडे मॅप्स नव्हते युटिलिटीचे की कुठून काय लाईन्स जातात सर्व्हिसेसच्या, त्यांना काहीच माहिती नव्हतं आणि त्याच्यावरती वाटेल त्या प्रकारे त्यांनी ते कॉन्क्रीट होतायला सुरुवात केली. आणि मुंबईच्या आयुक्तांशी माझी प्रत्यक्ष भेट झाली. त्यावेळेला आम्ही त्यांना विचारलं होतं की जे रन ऑफ वॉटर आहे त्याचं पर्सेंटेज किती तुम्ही मला सांगू शकाल का की मुंबईमध्ये. तर त्याने सांगितलं की मुंबई असो, ठाणे असो, नागपूर असो, पुणे असो, कुठल्या पण डेव्हलप सिटीज आहेत त्या सगळीकडे जे रन ऑफ वॉटरचं प्रमाण आहे ते 100%. मग हे ऐकून मला शॉक झाला की आयुक्त स्वतः कबूल करत आहेत की रन ऑफ वॉटर इज 100% इन सिटीज, डेव्हलप सिटीज लाईक मुंबई, पुणे और ऑल मेट्रो सिटीज. याचा अर्थ काय की पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब हा रन ऑफ होतोय. हा प्रत्येक थेंब कुठेतरी जाऊन खाडीला किंवा जिथे कुठे मिळायचं तिथे मिळतोय. म्हणजे याच्यातला एकही थेंब हा पर्क्युलेट होत नाहीये. मी फक्त रस्त्यावरती पडणारा थेंब सांगतोय. आता ऑफकोर्स हे 100% ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्याचं प्रमाण कदाचित 95%, 90% वेगवेगळ्या सिटीज प्रमाणे असू शकेल. पण हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण ज्या वेळेला मी आणि द्विजेंद्र काणे सरांनी पण बघितलं की ज्यावेळेला हे UTWT तंत्रज्ञानाद्वारे जेव्हा रोड कॉन्क्रिटायझेशन करत होते त्यावेळेला त्याची जी कन्सिल्ड गटर्स आहेत त्याच्या बेसला पण ते कॉन्क्रीट फासत होते. त्यामुळे होतं असं की तिथून पण पाणी जायला मुरायला काही मार्ग उरत नाही. आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम हा सगळीकडे कुठल्याही सिटीज ज्या आहेत त्या तुंबण्यामध्ये होतो. तो एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा होता कारण KDMCचे काही ऑफिसर सुद्धा येऊन त्यांचं पण म्हणणं सांगणार आहेत. त्यावेळेला त्यांना हेच तुमचं सांगणं असायला पाहिजे की नियोजनाच्या स्टेजला म्हणजे प्लॅनिंग स्टेजला या गोष्टींची जर का काळजी घेतली तर आता हा जो काय आपण आज डिस्कशन केलं त्यामधनं मला असं कळलं की प्लास्टिकचे रस्ते बनवावे का असा पण एक पर्याय समोर येऊ शकतो म्हणजे कॉन्क्रीट प्रमाणेच. कारण प्लास्टिक वेस्टचं पण काय करायचं हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय. आणि दुसरी गोष्ट मला अशी एक विचारायची होती की ठाण्यामध्ये आम्ही अशी चाचपणी केली होती की द्विजेंद्र काणे सरांनी सांगितलं तसं की तिथे काही ठिकाणी आपल्याला जिथे स्लोप किंवा स्लॅन्ट आहे तिथे आपल्याला अशा काही हे बनवता येतील का वॉटर टँक्स जिथे सगळं पाणी मुरू शकेल आणि तिथून ते आपल्या लोकल एरियाला ते वापरलं जाऊ शकेल. याचा विचार अजूनही त्यांनी केलेला नाही. पण जिथे हे नवीन पद्धतीने होते म्हणजे जिथे रस्तेच बनलेले नाहीयेत कॉन्क्रीटचे आणि ते जिथे बनतायत तिथे KDMC सारख्या शहरांमध्ये तिथे नक्कीच याचं नियोजन जर का केलं तर या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. आता पुन्हा ठाण्यातले रस्ते उघडून करण्यामध्ये मला तर काही ते पॉईंट वाटत नाहीये. पण त्यामुळे हा पण एक मुद्दा उद्याच्या साठी तुम्ही लक्षात घ्यावा. आता राहिला प्रश्न की कॉन्क्रीटचे असावेत का प्लास्टिकचे असावेत, त्यांनी तापमान वाढ किती होते किंवा किती होत नाही हा सगळा संशोधनाचा विषय. पण मुळात आपल्या सोयीच्या दृष्टीने जर का बघितलं तर कुठलाही रस्ता जेव्हा बनतो त्यावेळेला त्याचं एक हे असतं लाईफ असतं की किती काळ हा टिकेल. आणि तो जोपर्यंत टिकत नाही तोपर्यंत या कॉन्ट्रॅक्टरची बिलं पण का देतात मला काही कळत नाही की त्याची काहीतरी गॅरंटी वॉरंटी तर असेल. होतंय काय की मला हाही प्रश्न आता पडतोय की समजा डांबराचे रस्ते पण चांगले असतील
आणि मग कंपॅरिझन जर का जसं विजेंद्र खाणे सरांनी केलं तर मग मला असं विचारायचं आहे की कॉन्क्रीट बनवणाऱ्या कंपन्या किंवा त्यांच्या पाठचं काही लॉबिंग याच्यामध्ये आहे का की ज्याच्यामुळे ते डांबराचे ना बिटुमिनचे ना बनवता जाणून बुजून कॉन्क्रीटचे बनवण्याकरता महापालिकांवरती प्रेशर टाकलं जायचंय. कारण हे अनाकलनीय आहे की का ते असं बनवतात जर डांबराचे रस्ते सुद्धा चांगले असू शकतील तर. नाही आणि ऍक्च्युली स्पीकिंग जर का तुम्ही अजूनही महाराष्ट्रात काही इंटिरियर मध्ये फिरलात, मी आता लेटेस्ट पावसाळ्यानंतर कोकणात गेलो होतो. म्हणजे जागा पण सांगा, चिपळूणच्या पुढे मी मला गणपतीपुळ्याला जायचं होतं, सो मी हायवे न येता आतल्या रस्त्याने एका गेलो. छोटा टार रोड होता तो, फार मोठा नाही, नॉट लाईक अ हायवे. तो रोड पण आपल्या इथल्या रस्त्यांपेक्षा खूप चांगला होता. तिथनं खरं ट्रक बिकची मुवमेंट होते. सो बेसिक काय की ते बनवलेले जे रस्ते आहेत तर ते तर नीट बनवा ना. त्याच्यासाठी काही एक्स्ट्रा मटेरियल लागत नाही. त्याच्यासाठी फक्त एकच गोष्ट लागते, म्हणजे सिन्सिअरली ते काम करणं. ऍब्सोल्युटली. आणि ते करायला पाहिजे ऍक्च्युली. म्हणजे का करत नाही मला माहिती. सॉरी, मला फक्त एकच मुद्दा मांडायचा होता की मी मगाशी जे सांगितलं की ते त्यांच्याकडे कुठली ड्रॉइंग्स नसतात, मॅप्स नसतात, युटिलिटीज आहे आणि ते धडाधड नुसतं कॉन्क्रीट टाकत जातात. त्याचं एक उदाहरण म्हणून सांगतो. ब्राह्मण सोसायटीमध्ये असा कॉन्क्रीटचा रस्ता झाल्यानंतर एक प्रचंड मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट, TMC ते सगळे लोक आले आणि त्यांना हे कळत नव्हतं की नक्की आता खोदायचं कुठे. नशिबाने मी आणि द्विजेंद्रनी त्याचे फोटोग्राफ आधीच काढलेले होते, त्यामुळे आम्ही त्यांना एक्झॅक्ट सांगू शकलो होतो की हे नक्की तुमचं गॅसची पाईपलाईन कुठे आहे किंवा इलेक्ट्रिकचं तुमचं केबल्स कुठे आहेत. आता ही एवढी सोपी गोष्ट नुसती फोटो काढून जर आम्हाला कळू शकते तर ज्यावेळेला रस्ते बनताना याची काळजी का घेतली जात नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ते आपण सगळे ते फिरतंय ना, ते त्याभोवतीच फिरतंय की यांनी सगळे प्रॉब्लेम्स का होतात, पुन्हा ते रस्ते उखडले का जातात आणि मग ते याच गोष्टींमुळे उखडले जातात कारण त्यांच्याकडे काही प्लॅनिंगच नाही. आणि ऍक्च्युली स्पीकिंग कसं आहे, कॉन्क्रीट एकदा रोड केल्यानंतर तुम्ही कुठल्याही कारणास्तव तो त्याचा काय तुकडा बोर्ड काय ब्रेक केलात काही, तर ओल्ड आणि न्यू कॉन्क्रीट मध्ये जॉईंट चांगला होत नाही आणि देन यू आर आस्किंग फॉर द रोड टू गेट डिटिरियोरेटेड फ्रॉम दॅट प्लेस. पण जसं वैद्यकीय विभागाला डॉक्टरचं प्रशिक्षण घेतलेला माणूस त्यांना कंपल्सरी लागतो ना. हा, तर तसं रस्त्याचा विभाग म्हणून त्याला रस्त्यामध्ये काहीतरी डिग्री घेतलेला माणूस वगैरे असं काही लागत नाही का? मग अशी पण असा प्रश्न विचारला गेला की असं अशा प्रकारचं स्पेशलायझेशन म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये प्रत्येक विभागाचं स्पेशलायझेशनला एक माणूस असतो. तर याच्यामध्ये महानगरपालिकेचं मेन कन्स्ट्रक्शन मध्ये जे असणार ते त्यांना लागणाऱ्या इमारती आणि त्यांना लागणारे रस्ते या दोन गोष्टी ते बनवतात मोठ्या प्रमाणावरती. तर त्यांच्याकडे अशा प्रकारचं काही क्वालिफिकेशन वगैरे नसतं का की याच प्रकारची लोक तिथे त्या पर्टिक्युलर कामासाठी घेतली पाहिजेत, तर मग तर तो जबाबदार तरी होईल ना किमान, म्हणजे की त्याने ते प्रशिक्षण घेतल्यामुळे तो जबाबदार तरी होईल. अदरवाईज अशा प्रकारची साईट आहे हे पण किती इंजिनियरना माहिती असतं हा प्रश्नच आहे ना. म्हणजे ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या रस्त्याचे नॉर्म्स दिलेले आहेत आणि त्या साईटवर जाऊन आपण चेक करू शकतो. म्हणजे हे सगळ्यात पहिल्यांदा मी चेक केलं ते फुटपाथ किती असावेत या विषयासाठी मी पहिल्यांदा चेक केलं. तर प्रत्येक रस्त्याच्या वरती माणसं जी येतात ना बाहेरनं चालत त्याने होणारे जे ऍक्सिडेंट्स आहेत ते प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि जर फुटपाथ मोठे झाले तर या ऍक्सिडेंटमध्ये प्रचंड कमी म्हणजे काय कमी होऊ शकतात असं आहे. तरी सुद्धा या सगळ्या विषयामध्ये आतापर्यंत अशा प्रकारची सायंटिफिक इनपुट देणारे फारच कमी लोक आहेत. हा त्यातला प्रॉब्लेम आहे. वालालकर सर, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपल्याकडे पद्धत अशी आहे की फुटपाथ हा रस्त्यापेक्षा 6 इंच तरी वर पाहिजे, सो दॅट रस्त्यावरचं पाणी डायरेक्टली फुटपाथवर न येता गटारात जावं. बरोबर. ठाण्यात जेवढे काही रस्ते केलेले आहेत तर प्रत्येक ठिकाणी रस्ता आणि फुटपाथ एकाच लेवलला आहे. एकाच लेवलला आहे. येस येस, बरोबर आहे. कोणतरी बोलतंय. हा सर, याला जोडून अजून एक प्रश्न आहे. कॉन्क्रीटचे रस्ते उत्तम प्रतीचे बनवणे आणि ते जास्त काळ टिकणे यासाठी संबंधित यंत्रणांना जबाबदार धरून त्यांच्याकडून गॅरंटी घेणे बंधनकारक करता येईल का आणि त्याचा काही फायदा होईल का? बंधनकारक होईल का? ते बंधनकारक ते सह्या करतात ना मॅडम बिलांवरती, म्हणजे त्यांनी हे घेतलंच ना, जबाबदारी घेतलीच. हा, तुम्ही त्यांना वेठीस धरू शकता किंवा नाही हे मला माहित नाही. हे सगळं म्हणजे वी आर ओपनिंग सम डिफरंट पॅन्डोराज बॉक्स ऍक्च्युली. हे करता येईल का? तर हे कसं आहे, हे शेवटी
इंडिव्हिज्युअलचं कॉन्शियस महत्वाचं आहे की नाही मी हे काम नीट करणार आहे, हे नीटच व्हायला पाहिजे. हे होत नाही तोपर्यंत काय त्याच्यात कारण त्यामुळे ते गव्हर्नमेंट त्यांची जी ऑपरेटिंग पद्धत आहे, त्यांची टेंडर्स काढायची पद्धत आहे, ते सगळं वेगळंच आहे. त्यामुळे ते आणि मी गव्हर्नमेंटची कामं करत नाही, त्यामुळे मला त्याची काही फार अंदाज पण नाही ऑनेस्टली. पण ऐकलेल्या गोष्टी आहेत त्या काय फार आश्वासकीय वाटत नाहीत मला त्याच्यात. मुंबईमध्ये मी पाहिलं की हे रस्ते बांधताना कसे बांधतात म्हणून, कारण मी गेले 10-12 वर्ष ते रस्ते बांधणाऱ्या काही मुंबई म्युन्सिपाल्टीच्या ज्या कॉन्क्रीटचे रस्ते बांधणाऱ्या जबाबदार असणाऱ्या इंजिनियर्सशी संपर्कात होतो. तर तिकडे ते एक इंजिनियरने मला दाखवलं कसं बांधलं जातं म्हणून. कॉन्क्रीटच्या रस्ते दोन्ही बाजूने तिकडे छोटस डांबरीचा रस्ता असतो, तर तिकडे त्यांनी ट्रेंच खणण्याकरता व्यवस्था हे केलेलं असतं. कारण का डांबरीचा रस्ता असेल छोटासा 4 फुटाचा कॉन्क्रीटच्या साईडने, तर तिकडे ट्रेंच खणून ते त्यांना कोणाला केबल टाकायचं असेल किंवा अजून पाईप टाकायचं असेल तर ते करू शकतात. आणि तेवढंच नव्हे की ते कॉन्क्रीटचा रस्ता करण्याच्या आधी ते पाईपलाईन ज्यांचं वॉटरचं असेल किंवा गॅसचं असेल किंवा केबल इलेक्ट्रिसिटीचं असेल किंवा टेलिफोनचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून ते फिरवायला लावतात. हे असे प्लॅनिंग चालू असतं. आणि प्लॅनिंग झाल्यानंतर त्यांना समजा ह्याच्यामध्ये तुम्हाला नंतर तुम्हाला हे टाकावं लागेल आणि नंतरच आम्ही हे करतो म्हणून. हे असे प्लॅनिंग का केलं जात नाही बाकीकडे? हाच तर माझा प्रश्न आहे की यात काही फार एक्स्ट्रा करायला नाही लागत. काणे साहेब हा विचारू शकतो काय? हो बोला ना. माझं नाव मदन जोशी. आपण जे मेन्शन केलं की यू प्रायमरीली वर्क इन फॉर इंडस्ट्रियल प्रोजेक्ट आणि द क्वालिटी ऑफ वर्क डन देअर इज लॉट बेटर दॅन व्हॉट वी सी ऑन द रोड नॉर्मली. तर ते करत असताना मग तिथे जी मॅनपॉवर वापरली जाते, आय एम टॉकिंग अबाउट टेक्निशियन्स प्रायमरीली, मग हे कुठून आलेले असतात आणि हे एरवी अशाच पद्धतीच्या पब्लिक वर्क मध्ये काम करत नसतात का? इज देअर लॉट डिफरन्स बिटवीन देअर स्किल सेट? टू बी ऑनेस्ट विथ यू की हे जे इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स करणारे कॉन्ट्रॅक्टर्स असतात त्यांच्याकडे प्रॉपर स्टाफ असतो, त्यांच्याकडे एक प्रोजेक्ट मॅनेजर असतो, त्यांच्याकडे इंजिनियर असतात, सिनियर इंजिनियर असतात. आणि अशी प्रायव्हेट कामं करणारे लोक हे जनरली गव्हर्नमेंटची कुठलीही कॉन्ट्रॅक्ट घेत नाहीत, कारण त्यांना त्या सिस्टीम मध्ये ते म्हणजे त्यांनी ओपनली सांगतात की आम्हाला ते पचत नाही, पचन होत नाही त्या सिस्टीम, त्या डायजेस्ट नाही करू शकत. कारण दे आर ऑल यूज टू डुईंग ॲट अ पर्टिक्युलर डेटम लेवल आणि ते त्याच्या खालती ते येऊ शकत नाहीत. एक तर त्यांना पाहिजे तसे रेट पण मिळत नाहीत आणि त्याच्यानंतरच्या ज्या सिस्टीम रिलेटेड गोष्टी आहेत म्हणजे ते आर टोटली अगेन्स्ट गोइंग विथ द गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट. पण म्हणजे आपल्याकडे तो स्किल सेट अवेलेबल आहे, ती टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, सगळं आहे आपल्याकडे. हो हो, इट्स अ मॅटर ऑफ इम्प्लिमेंटेशन, नथिंग मोर दॅन. ॲब्सोल्युटली. You have to just implement what you have. See, the thing is, मी सिव्हिल इंजिनियर आहे, ते इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर कडे सिव्हिल इंजिनियर आहेत, गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये पण सिव्हिल इंजिनियर्स आहेत. आम्ही सगळं एकाच कॉलेजमध्ये एकाच पद्धतीने सगळे विषय शिकलेलो. सो इट्स अ मॅटर ऑफ इम्प्लिमेंटेशन, नथिंग मोर दॅन दॅट. करेक्ट आहे. आणि मी मगाशी विचारलं होतं तसं इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्सने जसं सर्टिफिकेशन और लायसन्स कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे, तसं जर इथे काहीतरी केलं तर थोडाफार फरक पडू शकेल का? पण त्याच्यात कसं आहे की आता कॉर्पोरेशन्स मध्ये जसं इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे, प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर आहे, स्ट्रक्चरल इंजिनियर आहे, आर्किटेक्ट आहे, त्यांचं रजिस्ट्रेशन लागतं. पण रोड्स वगैरे साठी स्पेसिफिक ते कोण देणार? ते कॉन्ट्रॅक्टर शुड बी क्वालिफाईड ना, नॉट दॅट इंजिनियर. म्हणजे प्रायव्हेटली मी ऍज अ रोड कॉन्ट्रॅक्टर किंवा ऍज अ रोड कन्सल्टंट म्हणून मी कॉर्पोरेशन मध्ये काम करू शकत नाही, कारण अशी त्यांच्याकडे प्रोव्हिजनच नाही. ओके. म्हणजे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असेल तर तो असतो तिथे. करेक्ट करेक्ट. थँक्यू. थँक्स. सर, पंतप्रधान
गतिशक्ती योजना आहे, तर त्याचा ह्या सगळ्या गोष्टींसाठी रोड साठी किती फायदा होऊ शकतो असा एक प्रश्न आलाय. मॅडम मला हे माहित नाहीये ही योजना ऑनेस्टली. ओके. म्हणजे ते काय आहे मला काहीच कल्पना नाही, मी वाचलेलं नाहीये ते. बर बर बर. हॅलो, हा हा प्रसाद दाते बोलतोय. दोन हा, बोला. प्रश्न आणि एक एक्सपिरियन्स सांगायचा होता. बोला. दोन प्रश्न असे होते की आता तुम्ही जे म्हणालात कॉन्क्रीट आणि डांबरी रस्ता, त्याचे समजा आपण एकाच समजा 100 मीटरचं पॅच घेतले दोन्ही रस्त्यांचे तयार करण्यासाठी, हा, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आयडियल कंडिशन मध्ये ते जर का बांधायचे झाले हा. तर त्याच्यासाठी खर्च किती येतो आणि त्याच्यामध्ये फरक किती असतो, पहिला प्रश्न. बरं. दुसरा प्रश्न, आपण नेहमी बघतो की जे आपले जे फ्लायओव्हर्स बांधलेले आहेत हा. त्याच्या प्रत्येक मध्ये जो जॉईंट दिलेला असतो तो कायम त्या जॉईंट मध्ये प्रॉब्लेम असतो, कायम तिथे गाडी धडकते. हो, हो. त्यामुळे ते तसं का होतं, आणि माझा अनुभव असं सांगायचा, मगाशी वालावलकर सर म्हणाले की ते क्वालिफाईड माणूस असतो नसतो वगैरे, तर ठाणे महापालिकेचा माझा अनुभव असा आहे, म्हणजे साधारण 98-99 सालची गोष्ट सांगतोय, हा. आणि हे पाणी खात्याच्या संदर्भातला अनुभव आहे. त्यावेळेला डेप्युटेशनवर मुंबई महापालिकेतनं एक होलानी नावाचे हायड्रॉलिक इंजिनियर आपल्याकडे डेप्युटी झाले होते, वॉटर डिपार्टमेंट इन्चार्ज म्हणून. त्यांनी 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्याकडे ज्या काही पाण्याच्या लाईन्स आपल्या बिल्डिंग साठी वगैरे फिरलेल्या आहेत त्याचा पूर्ण एक मॅप तयार केला आणि त्याचं महासभेमध्ये प्रेझेंटेशन केलं होतं. बर. पण अनफॉर्च्युनेटली असं झालं की ते प्रेझेंटेशन केल्यानंतर 2 महिन्यात त्यांची ट्रान्सफर झाली. म्हणजे या लोकांना अशी माणसं नकोच आहेत. असंच ही शेवटी त्या माणसांनी तुम्ही म्हणता तसं त्या डेप्युटेशन पिरियड मध्ये जर का केलं असं एक वॉटर सप्लाय लाईनचं, तर पॅरलली सगळ्या एजन्सीज कामाला लागल्या, तर 6-1 महिन्यात मला वाटतं हे सगळे प्लॅन तयार व्हायला काही हरकत नाही ना. ते आरामात होऊ शकतं, पण मग अनुभव असा आहे की त्यांनी ते तयार केल्यानंतर जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत किंवा जे स्पष्ट सांगायचं जे नगरसेवक आहेत, जे असंच की लगेच पाण्याची लाईन देऊन टाकली, ते काय कुठनं कशी फिरले कुठनं द्यायची त्याचा काही दरबंध नसतो. आणि मग त्यामुळे असे लोक त्यांना नकोच आहेत, असं माझं वैयक्तिक मत आहे. याच्यात कसं आहे की हे जोपर्यंत प्रत्येकाला असं वाटत नाही ना तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही. तुम्हाला मला किंवा तिथे काम करणाऱ्या काय 100 पैकी 25-30 इंजिनियरना वाटतं की असं व्हायला पाहिजे, पण हे जोपर्यंत 100% लोकांना ते मुरत नाही ना तोपर्यंत काय होणार नाही. कारण की ते आर बिकम पार्ट ऑफ द सिस्टीम, की ते जसं ठेविले अनंत ते तैसेची राहावे असंच करायचं असं असतं. आणि तिथे आपल्या नॉलेजचा वापर व्हावा इन अ रिअल गुड वे असं वाटणारे किती जण आहेत माहित नाही मला.